तर सांगण्याचा मतितार्थ की शिक्षण मुलांचं मुलींचं झालेलं आहे, पण जेव्हा लग्नाची वेळ येते त्यावेळेला जी मुलगी चांगली म्हटली जाते, ज्या मुलीच्याबद्दल चांगलं ऐकलं जातं, ते तिसऱ्या दिवसापासून ती तिचं गुण दाखवायला चालू करते. आणि 3 दिवसाच्या नंतरचं जे काही घटना असतात त्या घटना इतक्या विचित्र असतात की त्यानंतर कोर्ट कचेऱ्या एकमेकांच्यावरती दोषारोप वगैरे करत असल्यानंतर जोपर्यंत त्या व्यक्तीला असं वाटतं की माझं लग्न झालं नसतं तर बरं झालं असतं. तर अशा अनेकांच्या हे घरोघरी मातीच्या चुली आहेत. मुलगा चांगला असतो, त्याला पत्नी चांगली मिळेलच याची गॅरंटी नाही. मुलगीनं आपलं चारित्र्य फक्त नवऱ्यासाठीच राखून ठेवलेलं असतं, तिला चांगला पती मिळेलच याची गॅरंटी नाही. कारण आणि आज सध्या या आपण ज्याला प्रारब्ध भोग म्हणतो, त्या प्रारब्ध भोगाच्या अनुषंगानं जर बघितलं तर आपण देवापेक्षा मोठं होण्याचा प्रयत्न करतो. आपण दररोज अनेक अपघात बघतो. या अपघातामध्ये देवाला जाणारी माणसं अचानकपणे अपघातग्रस्त होतात. त्यामध्ये नवविवाहित पती किंवा पत्नी हिचाही मृत्यू होतो आणि नंतर त्या घराच्या ज्या काही हालयातना आहेत त्या सर्वांनी कुठेतरी कोणीतरी अशा प्रकारची घटना प्रत्येकाच्या जवळपासच्या शेजारी पाजारी आपण बघितलेली असते आणि त्यानंतर त्या कुटुंबाची झालेली वाताहत हे आपण बघितलेलं असतं. मग याची नेमकी कारणं काय? आपण आपल्या कर्मापासून जेव्हा अलिप्त राहतो, आपण आपल्या कर्मापासून जेव्हा अलिप्त राहतो त्यावेळेपासून दोन मिनटं हॅलो. हां, अरे दत्त मंदिर, दत्तवाडी तुम्ही कुलार विलेज कुठे आलं? 2 मिनिट. तर या ज्या काही घटना आपण बघतो, प्रत्येक आईवडिलाला आपल्या मुलाचं किंवा मुलीचं लग्न चांगलं व्हावं ही अपेक्षा असते. आणि असं असतानासुद्धा तो कर्ज काढून मुलींना शिकवतो. लग्नाकरता कर्ज काढून दागिने करून चांगल्या प्रकारे लग्न करून देतो, पण नंतर त्या ठिकाणी खूप अडचणी त्यामध्ये निर्माण होतात. तर मगाशी जो मी मुद्दा तुम्हाला सांगितला, त्या ठिकाणी आपण देवापेक्षा मोठं होण्याचा प्रयत्न करायला चालू केलेला आहे. आपल्या दैनंदिन जीवनामध्ये अशी आपले अनेक पै पाहुणे आणि मुलगा मुलगी परिचितमध्ये किंवा आपल्या नात्यातली असतात. त्यांचं लग्न होईपर्यंत ते अत्यंत सुखी असतात आणि लग्न झाल्यानंतर अचानकपणे त्यांच्या दुःखांची सुरुवात होते. याचं कारण काय की पत्रिका बघून ज्योतिषशास्त्र आणि गुणमिलन यांना नको तितकं अवाजवी महत्त्व दिल्यामुळं ज्या मुलगीचं चारित्र्य चांगलं असतं त्या मुलीचे गुण मिळत नाहीत म्हणून आपण तिला नाकारतो, आणि ज्या मुलाचं चारित्र्य चांगलं असतं त्या मुलाला देखील
त्या पत्रिकेमध्ये काहीतरी दोष आहे म्हणून आपण नाकारतो. या जगाच्या पाठीवर आपण सर्वजण सुज्ञ आहात. अगदी या जगाची सुरुवात जिथं झाली तिथंपासून आजपर्यंत विधिलिखित जे होतं ते कधीतरी चुकलेलं आहे का? जे विधिलिखित आपण म्हणतो ते कधीतरी चुकलेलं आहे का? मला सांगा की कोणती उपासना केली, कोणती शांती केली म्हणून जे घडायचं होतं ते राहिलं, टळलं, असं कधीही होत नाही. जे घडतं त्याला प्रारब्ध म्हणतात आणि जे घडत नाही त्याला ज्योतिष म्हणतात. त्यामुळं एखाद्या मुलीच्या पत्रिकेमध्ये आज तुम्ही मला सांगा की परवाची आपली ती काश्मीरमधली घटना, अनेक लोक नवीन जीवनाची सुरुवात करण्यासाठी मधुचंद्र आणि एन्जॉयमेंट करण्यासाठी तिकडे गेली होती आणि त्यापैकी काही लोकांचा मृत्यू झाला. घटना अत्यंत निंदनीय आहे. पण निसर्ग काय करतो, ज्याचा मृत्यू ज्या ठिकाणी होणार आहे त्या ठिकाणी त्याला प्लेस करतो. मग त्या ठिकाणी आपल्या मनातल्या ज्या काही विकृती असतात, कृती ह्या विकृतीमध्ये बदलतात आणि त्या विकृतीचं रूपांतर आपल्या त्या व्यक्तीचा मृत्यू होण्यामध्ये होतं. परवाच एक ठिकाणी अगदी जवळचे आमचे मित्र होते, त्यांच्या संदर्भातली एक घटना सांगतो तुम्हाला की एका व्यक्तीवरती एक बाहेरची बाधा झाली होती आणि बाहेरची बाधा झाल्यानंतर त्या व्यक्तीनं, ती मुस्लिम होती, तिनं ती बाधा काढण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यावरती जे काही साया होता तो साया निघाला. पण त्याच वेळेला त्याचा मुलगा बाहेर खेळत होता. ती जी शक्ती अनैसर्गिक शक्ती होती तिनं ते जे उचललं त्या मुलाला आणि वरून खाली पडल्यासारखा झाला आणि त्या मुलाचा त्याच ठिकाणी मृत्यू झाला. काय होतं? बरं असेल तेवढा माझा आवाज मला वाटतं की सगळ्यांच्यापर्यंत पोचेल. तर त्या ठिकाणी या मुलाचा जन्म झाल्यानंतर हा मनुष्य त्या तंत्रमार्गामध्ये घुसला आणि त्या तंत्रमार्गामध्ये घुसल्यानंतर त्यानं जो काही उपद्व्याप केला आणि त्या ठिकाणी या लोकांना पैसे मिळत असतात, तर त्यानं त्याच्या ज्या काही त्यानं उपासना केल्या होत्या त्या उपासनेच्याद्वारे त्या एका व्यक्तीच्या शरीरातलं जे काय अशुभ शक्ती जी असते ती तिनं काढली. पण ती काढल्यानंतर आपल्या मुलाचा मृत्यू होणार आहे त्याला कधी कळलं नाही. मग हे असं हे जे तंत्रशास्त्र जे असतं, जर मला उद्या काय होणार आहे हे जर मला कळत नसेल तर अशा प्रकारच्या तंत्राच्या पाठीमागं लागून स्वतःचं आयुष्य बर्बाद करायचं की काय, हा करायचं किंवा नाही याचा विचार प्रत्येकानं करण्याची जरुरी आहे. आजचा हा जो पहिला सेशन आहे, या पहिल्या सेशनमध्ये फक्त काय करायचं आहे, तुम्हाला कशामुळं काय घडतं हे सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. कारण आज मी माझ्या फेसबुकवरती, माझ्या सगळ्या व्हॉट्सॲप ग्रुपवरती मी या शिबिराबाबत माहिती दिली होती. पण माझे ठराविक परिचित व्यक्ती सोडून कोणाकडूनही मला प्रतिसाद मिळाला नाही. पण आमचे मित्र कपिल, सौरभ, विनोद यांनी या परिसरामध्ये जी काही लोकं होती त्यांच्या परिचितांना हे मेसेज पाठवले आणि आज आपण या ठिकाणी उपस्थित राहिलेला आहात. या दिवसाचं वैशिष्ट्य सांगतो तुम्हाला. चैत्र महिन्यामध्ये चैत्र अमावस्या हा जो दिवस असतो, या चैत्र महिना हा आपल्या हिंदू सनातन धर्माची पहिला महिना मानला जातो, चैत्र महिना. आणि आजची जी अमावस्या असते त्यावेळी सूर्य आणि चंद्र ज्या वेळेला अमावस्या संपणार आहे त्यावेळेला त्याची युती होत असते. आणि पंचमी, दशमी, पौर्णिमा, कृष्ण पक्षातील पंचमी, दशमी आणि अमावस्या या पूर्णातिथी असतात. या दिवशी केलेले सर्व कार्य पूर्णपणे सफल होत असतात. तर आज तुम्हाला सांगतो की आज तुम्ही तुमच्या मुलांचं शिक्षण, आरोग्य, व्यवसायधंदा, विवाह, वैवाहिक सौख्य
कौटुंबिक सौख्य, संतती सौख्य, सामाजिक प्रतिष्ठा आणि व्यावसायिक प्रगती चांगली करण्यासाठी अनेक वेळेला अनेक प्रयत्न केले, पण तरी देखील ते घडलं नाही. का घडलं नाही? कारण त्या मुलाचा जन्म ज्या वेळेला होतो, त्या मुलाचा जन्म, या मुलाची कुंडली, म्हणजे मुलाचा जन्म ज्या वेळेला होतो त्यावेळी त्याची कुंडली तयार होत नसते. तर त्या मुलाच्या आईवडिलांचा जन्म होण्यासाठी या निसर्गानं 4 परिवार एकत्र आणलेले असतात. तिचे आजी आजोबा, आईकडचे आणि वडिलांच्याकडचे, त्यानंतर तिच्या वडिलांची जी काही शाखा आहे ते नवरा बायकोंचे 2 परिवार, त्यानंतर नवरा आणि बायकोचे 4 परिवार. अशा पद्धतीनं किमान 8 घराण्यांचं एकत्रित नशीब. म्हणून आपल्या आईवडिलांचा, म्हणजे तुमचा आमचा, आपण सगळेजण पालक आहोत, आपला जन्म जो झालेला आहे हा आपला जन्म आपल्या आजी आजोबा यांचे जे काही टोटल घराणं आहे त्यांच्या एकत्र प्रारब्धामधून झालेलं आहे. मग जर माझ्या पोटी जर मुलगी पहिली जन्माला आली तर त्या ठिकाणी शास्त्रातून बघितलं तर XX आणि YY याचे आपण म्हणतो, त्या ठिकाणी त्याचा काहीही उपयोग होत नाही. फक्त पती पत्नी हे माध्यम असतात. त्यांच्या पोटी जन्माला येणारं बाळ हे त्या घराचे आईवडील, म्हणजे आजी आजोबा, त्या बाळाचे आईवडील, आजी आजोबा आणि त्यानंतर समाजातील सर्व घटक यांचं ते एकत्रित भाग्य असतं. जर ही वस्तुस्थिती जर तुम्ही लक्षात ठेवली तर तुमच्या असं लक्षात येईल की जर माझ्या जीवनामध्ये माझ्या मुलीचं लग्न हे अशा व्यक्तीशी होणार आहे की ज्याचे आईवडील आणि आम्ही नवरा बायको या चौघांच्या नशिबामध्ये एकमेकाचे विहीन आणि व्याही होण्याचे संदर्भ जोपर्यंत जुळत नाहीत, प्रारब्ध भोग म्हणतोय, प्रारब्ध योग, तोपर्यंत माझ्या मुलीचं लग्न होईल का? मला तुम्ही सांगा. आपण आईवडील आहात, पालक आहात, तुमच्या मुलांची लग्न कोणाशी होईल की ज्याचे आईवडील हे तुमचे वीण आणि व्याही होणार, हे तुमचं प्रारब्ध तुमच्या जन्माच्या वेळेला तुम्ही घेऊन आलेला असता, त्याचा विचार केला तर ती गोष्ट होते. मग अशा पद्धतीनं आपल्या मुलांच्या जन्माच्या वेळेची कुंडली काढून त्यामध्ये फलाना फलाना दोष आहे, त्याला आपण जनन दोष म्हणतो. योग, नक्षत्र, तिथी, करण आणि वार सोडून द्या. तिथी, नक्षत्र, योग आणि करण या पंचांगाचे जे 4 भाग असतात त्याच्यामध्ये काही भाग धर्मशास्त्रामध्ये अशुभ मानलेले आहेत. आणि मग जर तुमच्या मुलांच्या जन्म वेळेला कोणत्या वेळेला त्या मुलाचा जन्म होणार हे तुमचंच नव्हे तर जगाचं प्रारब्ध असतं. मग त्या प्रारब्धाच्या अनुषंगानं तुम्ही तुमच्या मुलाची कुंडली काढली आणि त्या मुलाच्या कुंडलीमध्ये असे योग आहेत. असे योग आहेत म्हटल्यानंतर जोपर्यंत आपण ज्योतिषाला पत्रिका दाखवत नाही तोपर्यंत तुमचं जीवन अत्यंत सुखमय असतं. ज्या क्षणाला पत्रिका दाखवली जाते त्या पत्रिकेमध्ये फलाना फलाना योग आहे, ह्याच्याकरता ही शांती केली पाहिजे, ती शांती केली पाहिजे, अशा प्रकारे सांगितलं जातं. शांती धर्मशास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. ज्यांनी सांगितली त्यांना मी चुकीचं म्हणत नाही. पण प्रॉब्लेम काय येतो की जर माझ्या नशिबामध्ये माझ्या मुलीच्या लग्नाच्या वेळेला मी विद्यमान असणं हे जर माझं प्रारब्ध नसेल, आम्हा नवरा बायकोचं प्रारब्ध नसेल तर मुलीचं लग्न होईल काय? मला सांगा, होईल का? अनेक वेळा आपण बघितलेलं असेल 40-40 वर्षापर्यंत मुलांची लग्न झालेलं नाहीत आणि त्यानंतर जेव्हा लग्न होतं त्याच्या अगोदर आहे ना 2 महिन्यापूर्वी त्यांचा आई किंवा वडील यापैकी कुणाचा तरी मृत्यू झालेला असतो. आणि मृत्यू झाल्यानंतर 3 महिन्याच्या तिथं लग्न होतं. का होतं? कारण ज्याचा मृत्यू झाला त्याच्या नशिबात त्या मुलीचं किंवा म्हणजे नातसून म्हणा किंवा सून, हिचं सून किंवा जावई यांचं तोंड बघण्याचं नशीब नसतं. मग जर ही वस्तुस्थिती आहे तर मग तुमच्या कुंडलीमध्ये गुणमिलन करताना हे दोष आहेत, हा मुलगा असा आहे, ती मुलगी तशी आहे, असं दुसऱ्यांच्या मुलांना नावं ठेवण्याचा आपल्याला अधिकार आहे का? आहे का? तुम्ही विचार करा. आजपर्यंत आपण सगळेजण आलेले आहात की ज्या ठिकाणी आपल्या मुलांच्या लग्नामध्ये काही अडचणी असतील
मुलाची लग्न झाली, लग्न होताना जे सांगितलं जातं आहे की सगळ्यात चांगली मुलगी आहे, मुलं संतती वगैरे सगळं होईल, 15-15 वर्ष झालं मुलं होत नाहीत. मग त्या ठिकाणी ही जी विसंगती आहे, या विसंगतीचा कधीतरी आपण विचार करणार की नाही? मग त्या ठिकाणी जन्माच्या वेळची जर कुंडली ही तत्कालिक असेल तर त्यावेळचे जे दोष आहेत ते तत्कालिक असतील की नाही, काय कायमस्वरूपी असतील? आज 21 वर्षाची एक मुलगी, परवाची UPSCचा निकाल तुम्ही बघितला असेल तर ती IAS मध्ये ती पास झाली. अरे ती पास झाली म्हणजे तिनं त्यामध्ये फक्त ती काय केलं, परीक्षेला बसली, पण ते तिचं जे प्रारब्ध होतं ते त्यांच्या आईवडिलांचं नशीब होतं की त्या ठिकाणी त्यांची मुलगी ज्या वेळेला ती परीक्षेला बसेल त्यावेळेला जे परीक्षेचे प्रश्न असतील ते प्रश्न तिच्या दृष्टिकोनातून फेवरेबल असतील, इंटरव्ह्यू जो होईल ते तिच्या दृष्टिकोनातून फेवरेबल होईल आणि त्या ठिकाणी ती सिलेक्ट होईल. मी नेहमी सांगतो की ज्या ठिकाणी आपण लग्नाची पत्रिका जी आपण तयार करतो त्या लग्नाच्या पत्रिकेमध्ये आपलं नाव पूर्ण असतं का? चिरंजीव डॉट नाव XYZ, चिरंजीव सौभाग्यकांक्षिणी नाव XYZ, खालच्या बाजूला यांची नात, यांची पुतणी, यांची मुलगी, यांची भाची, या व्यतिरिक्त तुम्हाला काय दिसतं का? आपल्या लग्नपत्रिकेमध्ये आपलं नाव देखील पूर्ण नसतं. मग त्या ठिकाणी आपला ज्यावेळी जन्म झाला त्याच्या अगोदर जन्माला आलेली सगळ्यांचं हे प्रारब्ध असतं की या मुलाचं ते जिवंत असेपर्यंत काय काय घडणार आहे. मग अशा पद्धतीनं जेव्हा आपण विचार करतो आणि मग गुणमिलन करताना तथाकथित ज्योतिषशास्त्रातील काही चुकीच्या नियमानुसार 1, 2, 4, 7, 8, 12 या भावामध्ये मंगळ असेल तर तो मंगळ हा तुम्हाला वैधव्य देईल अशा प्रकारचं भाष्य ज्योतिष म्हणून मी ज्यावेळी करतो ते माझं भाष्य त्या जातकाकरता, त्या आईवडिलांच्या करता शाप बनतो. अनेक माणसांना अशुभ बोलल्यानंतर ते सत्य होण्याची शक्ती असते. ज्यावेळी मी काहीतरी अशुभ बोलले तेच सत्य होतं, शुभ बोलल्यानंतर कधी सत्य होत नाही. ह्याला अशुभ वाचा म्हणतात. ज्यांच्या पत्रिकेमध्ये सूक्ष्म लेवलला दुसरं स्थान जे असतं त्याचा संबंध शनीशी आला तर अशी माणसं वाईट बातमी वाईट वार्ता जे करतील ते तशाच्या तशा घडतात. मग जर अशा ज्योतिषाकडं आपल्या मुलांची कुंडली घेऊन गेल्यानंतर त्यानं सांगितलं नाही 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 तुमच्या मुलगीच्या पत्रिकेमध्ये, मुलाच्या पत्रिकेमध्ये वैधव्य योग आहे, कारण नसताना तुमचं लाईफ डिस्टर्ब होतं. आणि एक मला सांगा, सावित्रीच्या पत्रिकेमध्ये, सावित्रीच्या प्रारब्धामध्ये तिचा नवरा कायमचा मृत्युमुखी पडणार असं जर असतं तर त्या ठिकाणी तिनं यमाकडनं म्हणजे सत्यवानाला घेऊन येऊ शकली असती का? बोला मला. ज्या व्यक्तीच्या नशिबात प्रारब्धामध्ये, कुंडली ज्योतिष नव्हे, प्रारब्धामध्ये मृत्यू लिहिला असतो तो मृत्यू अशाच क्षणाला होतो की तो क्षण एक सेकंद अलीकडं आणि 1 सेकंद पलीकडं कोणीही बदलू शकत नाही. मग जर ही गोष्ट आहे तर या गोष्टी असं असताना सुद्धा अनेक जण आनंदी आहेत. पत्रिका बघून देखील केले ते देखील चांगले आनंदी आहेत, पत्रिका न बघता केला ते देखील आनंद आहेत. पण ज्याने पत्रिका बघितल्या पण तरी देखील ते दुःखी आहेत. हे जे प्रारब्ध भोग आहेत हे प्रारब्ध भोग आपल्याला कधीतरी कळायला पाहिजेत का नको? प्रत्येकाच्या पत्रिकेमध्ये 12 राशी, 12 भाव, 27 नक्षत्र, 12 गुणिले 27 जर केले तर एवढे तुमच्या प्रत्येक व्यक्तीच्या कुंडलीमध्ये शुभ आणि अशुभ दोष असतात. मग जर हे दोष असतील पण आजपर्यंत तुम्ही मला सांगा की त्या मुलाचं लग्न सोडलं तर तो इंजिनिअरिंगला फर्स्ट क्लास झाला, मेडिकलला फर्स्ट क्लास आला, नोकरी त्याची चांगली आहे, जर त्या पत्रिकेमध्ये जर काही जे तथाकथित आपण दोष मानतो ते जर दोष असतील तर आपला मुलगा शिक्षणामध्ये त्याने प्रगती केली असती का? नोकरीमध्ये त्याला प्रगतीदायक चांगले स्किल मिळालं असतं का? म्हणजे काय आहे की ज्योतिषांना आपण सांगतो, आपण जोपर्यंत सांगत नाही की माझा मुलगा काय शिकलेला आहे काही सांगत नाही, त्याने सांगावं त्या पद्धतीनं त्या ठिकाणी ज्योतिष तुमचं भविष्य चांगल्या प्रकारे सांगू शकत नाही. आपण पहिल्यांदा ज्योतिषाकडे गेल्यानंतर आपलं काय आहे ते अगोदर उलगडून सांगतो आणि त्यानंतर तो ग्रहांच्या अनुषंगाने बघायला लागतो. तर ज्योतिष हे शास्त्र आहे
पण त्याचा वापर चुकीच्या पद्धतीनं केल्यामुळं ह्या समाज म्हणजे थोडासा रसातळाला जाण्याची शक्यता निर्माण झाली. चांगली मुलं 40 वर्षापर्यंत मुलांचं लग्न होत नाही, अशी कुठली एक पण तुम्हाला त्यामध्ये कुठली पत्रिका नसते का, किंवा असा कुठला हे नसतो का? आणि मला हा मुलगा या मुलीशी योग्य नाही असं म्हणण्याचा मला अधिकार आहे का? पण आता असं घडतंय की नाही मला सांगा, बरोबर आहे? तर आता तुम्हाला सांगतो की 3 गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. पहिल्यांदा, स्त्रीची लग्नाच्या अगोदरची जेव्हा मासिक पाळी होते, 4था दिवस झाल्यानंतर ती जेव्हा स्नान करून देवदर्शन करण्याकरता शुद्ध होते आणि त्यावेळेला ती स्त्री पहिल्यांदा घरातल्या देवाचं दर्शन करते, त्यानंतर दारातल्या आपल्या तुळशीचं दर्शन घेते. आणि आईनं तिला सांगितलेलं असतं की तू आता मोठी झालीस, आत्ता तुला जे काय बोलायचं आहे ते तू देवाकडं मागून घे. आणि त्या कालावधीमध्ये 5व्या दिवशी ती देवाकडं काय मागून घेते, तिच्या अनुषंगानं तिचं शिक्षण, आरोग्य, व्यवसायधंदा, नोकरी, त्यानंतर लग्न, त्या देवीकडं मागितलेली आदिमाया, आदिशक्ती, कामाख्या देवी हिच्याकडं तिनं ती मागणी केलेली असते. त्यानुसार तिथं लग्न होतं आणि ती गरोदरसुद्धा राहते. मग ती गरोदर राहिल्यानंतर 99.99% केसेसमध्ये आपण आपल्या सुनेची, आपल्या मुलीची डिलिव्हरी कुठे करतो? तिच्या माहेरी होते. कारण त्या मुलावरती त्या माहेरच्या देवांचा आशीर्वाद असतो. आणि साधारणपणे मुलं 10वीपर्यंत जोपर्यंत शिकत असतात तोपर्यंत त्यांना दिवाळीच्या सुट्ट्या, त्यानंतर याची मे महिन्याची सुट्टी, परीक्षा ज्या असतात ते फॉर्ममध्ये असतात, स्पेसिफिक असतात. पण 10वी पास झाल्यानंतर याच्यामध्ये विसंगती यायला चालू होते. कॉलेजच्या परीक्षा साधारणपणे जूनला चालू होतात, बरोबर आहे? मग कॉलेजच्या परीक्षा जूनला चालू जायचं म्हटलं आणि तोपर्यंत मुलं मोठी झालेली असतात, मुलांचे क्लासेस असतात. त्यामुळं आईचासुद्धा माहेरकडं जाण्याचा जो सिक्वेन्स असतो, जी वारंवारता जी असते ती कमी व्हायला चालू होते. आणि तिथून पुढं मुलांच्या शिक्षण, आरोग्य, व्यवसायधंदा यामध्ये अडचणी यायला चालू होतो. तुम्हाला माहिती आहे, पूर्वी कोणतीही स्त्री आपल्या मुलीचं लग्न आपल्या भावाबरोबर करायची, भावाच्या मुलाबरोबर करायची, किंवा कोणताही भाऊ काय आपल्या मुलाचं किंवा मुलीचं लग्न बहिणीचा मुलगा किंवा मुलीशी करायचं. याला आपण मावळ वसा म्हणतो. मावळा म्हणजे मामा. आपल्या लग्नामध्ये वधूला आणि वराला बोहल्यावर कोण आणतं? मामा आणतो ना. मग त्या ठिकाणी त्या मामाचं त्यालाच का अधिकार दिला? आपण आहे ना, लग्न झाल्यानंतर सासरकडचे सगळे कुळाचार घेतो, मग लग्नाच्या वेळेला मामालाच का बोलवलं जातं? आईच्या रक्ताचा जिवंत असलेली व्यक्ती म्हणजे मामा. कारण पूर्वीच्या वेळेला तुम्ही बघितलं असेल की एक स्त्रीला 9-9, 10-10 मुलं व्हायची आणि अनसेफ डिलिव्हरी या पद्धतीनं अनेक वेळेला बाळ आणि बाळंतीण त्या ह्याच्यामध्ये जगावायची. मग या मुलगीला एक मुलगी आहे आपली अशी तरी गरीब धरूया, आणि तिचं लग्न झालं, तिला मुलगी झाली आणि 4थ्या बाळंतपणामध्ये तिची आई वारली, बरोबर आहे? त्यामुळं त्या मुलीच्या नंतर किंवा मुलीच्या अगोदर काय 2 मुलं, दोन मामा, एक मामा निर्माण झाला. आणि ज्यावेळी या मुलीची मुलगी पुन्हा या मुलीचं लग्न होतं, लक्षात लगा, आणि या मुलीचं लग्न झाल्यानंतर तिच्या लग्नामध्ये तिच्या आईच्या रक्ताचं कोण असतं मला सांगा? पूर्वी आपल्या सध्याच्या इतक्या डिलिव्हरी क्लिअर होत नव्हत्या. डिलिव्हरीमध्ये काय काय घटना घडायच्या तुम्हाला सर्वांना माहीत आहे. म्हणजे जी लोक आहे ना, साधारणपणे 40-45 वर्षाच्या पुढची जास्त आहेत, त्यावेळेचा पूर्वीचा कालावधी, बरोबर आहे? मग त्यामुळं आईच्या रक्ताचं एकमेव नातं म्हणजे मामा. म्हणून आपल्या घरामध्ये आपल्या मुलांच्या लग्नामध्ये मामा हा सगळ्यात मोठा असतो. पण दुर्दैवानं काय होतं की आईची संपत्ती या मुलांच्या मुलगा किंवा मुलगी हिच्या बाबाच्या डोळ्यात सरत असते, सासरची संपत्ती. आणि मग त्याच्यामध्ये मला म्हणजे माझ्या बायकोचा तिथं हक्क आहे
अशा पद्धतीनं बायकोला आपल्या भावाविरुद्ध आणि वडिलांच्या विरुद्ध लढण्याकरता प्रवृत्त करणारी व्यक्ती म्हणजे या मुलांचे वडील. आणि ज्या वेळेला इथं भांडण चालू होतं, ज्या भावानं ही बहीण ज्यावेळी लहान होती, घरामध्ये दुसरं कोणी नव्हतं, त्यानं काबाड कष्ट करून या बहिणीला वाढवलं. आणि नंतर ज्या वेळेला हिची मुलं मोठी झाली, यांच्या मुलांना त्या आजोळची संपत्ती दिसायला लागली, प्रॉपर्टी दिसायला लागली आणि आईचं आणि भावाचं प्रॉपर्टीवरनं बिनसलं. ज्या क्षणाला आईचं आणि भावाचं प्रॉपर्टीवरनं बिनसतं, त्या क्षणापासून त्या मुलीच्या तिचे जे मुले आहेत त्यांच्या शिक्षण, आरोग्य, व्यवसायधंदा, विवाह, वैवाहिक सौख्य, कौटुंबिक सौख्य, संतती सौख्य, सामाजिक प्रतिष्ठा आणि व्यावसायिक प्रगती यामध्ये अडचणी यायला चालू झाल्या. म्हणून पहिला कुळाचार तुम्ही गेल्यानंतर काय करायचं? प्रत्येक मुलानं आपल्या आईच्या माहेरच्या देवांना जाऊन, आजोळच्या देवांना, घरातल्या देवांना जाऊन नमस्कार करायचे आणि प्रार्थना करायची आहे, माझ्या आईचा जन्म, माझ्या आईचं लग्न आणि माझा जन्म, माझ्या भावा बहिणीचा जन्म हा आपल्या आशीर्वादानं झालेला आहे. माझं शिक्षण झालं, आरोग्य झालं, शिक्षण आरोग्य, व्यवसायधंदा सगळं आपल्या आशीर्वादानं झालेलं आहे. घरातल्या देवाच्या समोर बोलायचं. पण आत्ता माझा विवाह होण्यामध्ये ज्या काही अडचणी आहेत त्या अडचणी दूर करून मी अत्यंत महत्त्वाचे शब्द 8 शब्द सांगतो. मला निरोगी, दीर्घायुष्यी, कर्तबगार, सुस्वरूप, माझ्याशी प्रामाणिक राहणारी, स्वजातीय, अविवाहित आणि कौमार्यपूर्ण अशी व्यक्ती मला पती म्हणून मिळावा किंवा पत्नी म्हणून मिळून आमचं वैवाहिक सौख्य, कौटुंबिक सौख्य, संतती सौख्य, सामाजिक प्रतिष्ठा आणि व्यावसायिक प्रगती अत्यंत चांगली राहू दे. तुमची वाट शक्यतो कधीच चुकणार नाही. ज्या वेळेला तुमच्या मुलांना नोकरी नसते, लग्न होत नाही, इव्हन तुम्हाला संतती होत नाही किंवा संतती झाली तर तिची प्रगती योग्य प्रकारे होत नाही, तर अशा वेळेला मुलांनी पहिल्यांदा आपल्या आईच्या माहेरच्या देवांना जाऊन नमस्कार करून आलात की तुम्हाला सांगतो की 99.99% केसेसमध्ये तुमचे स्वतःचे मुलांचे विवाह, वैवाहिक सौख्य, कौटुंबिक सौख्य, संतती सौख्य, सामाजिक प्रतिष्ठा आणि व्यावसायिक प्रगती या अत्यंत चांगल्या प्रकारे होती. मग आपल्या आईच्या मामाच्या म्हणजे आईच्या आजोळी जाण्यामध्ये अनेक लोकांना त्रास होतो. आमच्या आईचा अपमान केला, माझ्या भावाच्या वहिनीनं माझा अपमान केला. अरे त्या आईच्या आणि भावाच्या काय म्हणतो ननंद जावा ना, त्या ननंद भाऊजाई यांच्या इगोचं स्वरूप इतकं पराकोटीला जातं की त्यामुळं आपण आपल्या मुलांचं आरोग्य किंवा पुढचं सगळं आपण जे प्रगती आहे ती प्रगती आपण रोखतो. याच्या बाबतीतचा विचार जर तुम्ही केला नाही तर मग कुणी करायचा? आणि मग अशा वेळेला चुकीच्या व्यक्तीशी लग्न होणं, लग्न झाल्यानंतर ज्या काही नको त्या गोष्टी बघायला मिळणं आणि त्यानंतरची जी काही कुत्तरओढ आहे ती आपण नंतर गेल्यानंतर मग त्यावेळेला एक नाही मी माझ्या भावाची पोरगी केली असती, भावाच्या पोरगीला माझी पोरगी दिली असती तर हे झालं नसतं. असतं नसतंला काही किंमत नाही. मृत्यू हा अटळ आहे आणि आपली प्रत्येक चूक ही आपल्यासाठी मृत्यू सम असते. बरोबर आहे? तर या पद्धतीनं पहिला मी नियम तुम्हाला सांगितला की आपल्या माहेरच्या देवांना विसरू नका. आपल्या आईवडील, आजी आजोबा आणि आपला भाऊ यांना कधीही विसरू नका. आणि पर्टिक्युलरली माझ्या सर्व माता भगिनींना विनंती की आपल्या 2 पैशाच्या मोहापायी आपण जर आपल्या मुलांचं आयुष्य, आरोग्य आणि त्यांचं पुढचं सौख्य, तुमची पिढी जर तुम्हाला बर्बाद करायची नसेल तर आपल्या मनातले त्याची जी बायको आहे ती तुमची नाही आहे. पहिली गोष्ट लक्षात ठेवायची. वहिनी भाऊ आपला असतो, वहिनी आपली असत नाही. त्यामुळं तिच्याकडं दुर्लक्ष करून आपल्या मुलांच्या कल्याणासाठी तुम्ही माहेरला तोडू नका. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा असा की नको त्या वेळेला नको त्या माणसाचा सल्ला घेण्याची आपल्याला जी सवय पडलेली असते, मग त्या ठिकाणी आपले चांगले सल्लागार असतील किंवा अन्य कोणी असतील, मी माझ्या मुलीचं लग्न करणार आहे,
तुम्हाला मुलगी चांगली दिसली, मुलगा चांगला दिसला, त्याचं चारित्र्याची तुम्ही पूर्ण पडताळणी केली. पहिली गोष्ट लक्षात घ्या, पत्रिका बघू नका. मी माझ्या मुलीचं लग्न करताना पत्रिका बघितली नव्हती, पण ज्यावेळी त्यांचा मी लग्नाचा मुहूर्त काढून दिला, तो मुहूर्त असा काढला होता की तो दोघांनाही इतक्या प्रकारे तो सबळ होता. तिचं जन्मतारीख 6 जून 1991 आणि तिचं लग्न झालं 6 जून 2016. ज्या दिवशी तिचं लग्न झालं त्या दिवशी इतका सुंदर मुहूर्त निघाला होता आणि त्याच वेळेला लग्न झालं. तुम्हाला सांगतोय की तिने एमटेक केलं. पहिल्यांदा ती बीटेक कॉम्प्युटर सायन्स होती, एमटेक केलं, तिला मुलगा झाला काय. आणि मुलग्याची जी IQ इंटेलेक्च्युअल कपॅसिटी आहे ती इतर मुलांच्यापेक्षा कमीत कमी 500 पटीनं जास्त आहे. हे कारण का घडलं? कारण हे आम्ही नवरा बायको आणि आमचे विणव्याही यांच्या नशिबामध्ये असाच नातू आम्हाला होणार हे आमचं प्रारब्ध होतं. म्हणून काय होतं की पत्रिका दाखवून मुलांचं आयुष्य बर्बाद करू नका. पहिली गोष्ट लक्षात घ्या. आणि जे घडणार आहे ते चुकणार नाही. विधिलिखित कोणाला तरी चुकले का? आपण पेपरवरती किंवा बातम्यावरती बघतो कित्येक लोक कशा अचानकपणे जाता मरतात, अपघात होतात. मी तुम्हाला सांगतो की मी 21 तारखेच्या माझ्या ज्योतिष क्लासमध्ये मी पहिल्यांदा सांगितलं होतं, सूर्य जेव्हा दर महिन्याला 20, 21, 22 या दिवशी राशी बदल करतो त्यावेळेला शरीरामध्ये संपूर्ण जगामध्ये अल्ट्राव्हायोलेट किरणं जी असतात त्याचा इतका प्रभाव असतो, त्याचा परिणाम माणसाची प्रवृत्ती बदलण्यामध्ये, विकृतीमध्ये बदलण्यामध्ये होतं. त्यामुळं अपघात, मृत्यू, जळीत कांड म्हणजे जळणे, आग लागणे किंवा पाण्यामध्ये मृत्यू अशा प्रकारच्या अनेक गोष्टी घडत असतात. मी 21 तारखेला सांगितलं होतं आणि 22 तारखेला ती घटना घडली. ज्या घटना घडणार आहे ते कुणीच टाळू शकत नाही आणि कुणीही ते ॲडव्हान्स सांगणं हे देखील अपेक्षित नाही आहे. आपल्याला धर्मशास्त्रामध्ये काही गोष्टी सांगितल्या. संक्रांतीनंतर किंक्रांत आपण अशुभ मानतो. संक्रांत जी असते, संक्रांतीनंतरचा दुसरा दिवस असतो, ती किंक्रांत अशुभ मानतो. त्याचबरोबर होळीच्या नंतरची येणारी धुलवड दुसरा दिवस तो करी दिन मानतो. या कालावधीमध्ये शक्यतो कधी आणि त्याचबरोबर पुढच्या महिन्याची अशा ज्येष्ठ महिन्यामध्ये म्हणजे आपण वटसावित्री पौर्णिमा म्हणतो, त्याच्यानंतरचा दुसरा दिवस असतो, तो देखील करी दिवस असतो. त्या दिवशी शक्यतो कधीही प्रवास जेवढा टाळता येईल तेवढा जर तुम्ही टाळला तर तुम्हाला सांगतो की तुमच्यापासून त्या प्रवासापासून तुम्हाला, तुमच्या कुटुंबाला, मुलाबाळांना, व्यवसायधंद्याला, घरादाराला, गाडीघोड्यांना अशा प्रकारे होणारे जे काही त्रास, क्लेश, नुकसान, उपद्रव किंवा अस्तित्वच नष्ट होणं, मृत्यू, या अशा प्रकारच्या गोष्टी तिथं घडू शकतात. त्यामुळं धर्मशास्त्रामध्ये दिलेलं चूक नाही आहे, पण त्याचा अर्थ कसा लावायचा हे आपल्याला कळलं पाहिजे. त्यानंतर पहिला सांगितलं मामा, दुसरा सांगितलं की मुहूर्त बघून लग्न करा. मुहूर्त बघून लग्न करा. लग्न करण्याकरता किंवा मुहूर्ताकरता आपण काय करतो? माझ्याकडे एखाद्याने कुंडली दिली, जन्म कुठं आहे? मालाड. जन्म कुठं आहे? कुरार विलेज. जन्म कुठं आहे? मुंबई. जन्म कुठं आहे? बोरिवली. ही जी नावं दिलेली आहेत, ही नावं पूर्वी इंग्रजांच्या वेळेला एकतर पोस्ट ऑफिस किंवा कलेक्टर ऑफिस किंवा तहसील कार्यालय ज्या ठिकाणी बसलेलं असतं त्या ठिकाणचे अक्षांश आणि रेखांश यामध्ये वापरले जातात. आपल्याला कुंडली जर द्यायची आहे, काढायची आहे, तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय करायची आपल्याला की आपला जन्म ज्या हॉस्पिटलमध्ये झाला त्या हॉस्पिटलचे निदान त्या ऑपरेशन थिएटरच्या रूमचे आपण आता अनेक मुली नंतर या पुढच्या कालावधीमध्ये ज्यांचं लग्न होईल, प्रसूती होण्याचा कालावधी येईल, त्यावेळेला त्यांनी पहिल्यांदा ज्या वेळेला की नाही आपल्याला लेबर रूम म्हणतात त्याला, त्या लेबर रूममध्ये गेल्यानंतर आपल्याकडे प्रत्येकाकडे अँड्रॉईड आहे, तर त्या ठिकाणी गुगल मॅप जो असतो तो गुगल मॅप ओपन करून त्या ठिकाणचं जर अक्षांश आणि रेखांशाचा जर स्क्रीनशॉट तुम्ही जर शेअर करून तुमच्या सगळ्या परिवारामध्ये सगळ्यांना जर तुम्ही पाठवलात, ज्यावेळी तुम्हाला जाणारा मुलगा किंवा मुलगी हिचं ज्यावेळी कुंडली काढायची वेळ येते त्यावेळेला त्या अक्षांश आणि रेखांशाचा इतका अचूक उपयोग होतो
तो जर तसा नसेल, मग तुम्ही मला सांगा की तुमचा जन्म 5 मिनटं अगोदर झाला असता तर तुम्ही राजा झाला असता, आणि 5 मिनटाच्या नंतर झाला असता तर तुम्ही राजा झाला असता, पण या 5 मिनटाच्या मध्ये तुमचा जन्म झाला आहे म्हणून तुम्ही रंक झालेला आहात. अशा प्रकारचं जे वक्तव्य आपण ऐकतो या कुंडलीमध्ये, हा दोष फक्त 5 मिनटाच्या नंतर आला असता तर तुमच्या पत्रिकेमध्ये असा राजयोग होता, वगैरे वगैरे ज्या गोष्टी आहेत यांना काहीही अर्थ नाही. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, प्रत्येक माणसाला जे पितृकर्म आणि आपलं स्वतःचं प्रारब्ध, आईवडिलांचे, आजी आजोबा, त्या घराण्याचे जे दोष असतात आणि आपण केलेले पूर्वजन्मातले कर्म, ते त्यातले जे अशुभ कर्म असतात त्यांचे भोग एकसारखे असतात, म्हणून आपला जन्म आपल्याच आईवडिलांच्या पोटी होतो. म्हणून अनेक वेळेला आपले आईवडील, जे काय म्हणतो लक्षात घ्या, आपले आईवडील, भाऊ बहीण, पती पत्नी, मुलं बाळं, जावाई, सुना, नातवंड हे देखील आपल्या पूर्वजन्मातले शत्रू असतात. आणि ते नंतर कळतं आपल्याला, जोपर्यंत आहे ना, एव्हरीथिंग इज फाईन टिल अॅन ॲक्सिडेंट, हे माझं पहिले सगळ्यात महत्त्वाचं योग्य वाक्य. जोपर्यंत अशुभ घटना घडत नाही तोपर्यंत एव्हरीथिंग इज फाईन, सब कुछ अच्छा आहे. एक उदाहरण सांगतो. 26 जानेवारी 2000 वर्ष मला माहीत नाही, आता लक्षात नाही आहे. एक पुण्यातलं कुटुंब होतं. त्या पुण्यातल्या कुटुंबाच्या 18 वर्षानंतर त्याला मूल झालं होतं, त्या दाम्पत्याला. आणि तिनं काय केलं होतं, ती मुलगी जी होती तिनं काय केलं होतं, म्हणजे तिची आई, तिनं गणपतीपुळ्याला तिनं हे केलं होतं, निवस केलं होतं की मला मुलगा होऊ दे, मी मुलाला घेऊन तुझ्याकडे येईन. मुलगा 1 वर्षात झाला आणि बरोबर 26 जानेवारीला 25 तारखेला तिकडे गेले, तिथलं गणित जी काय पूजा वगैरे केली. आणि ज्या वेळेला कोल्हापूरचं महालक्ष्मीचं दर्शन घ्यायचं म्हणून 18 माणसं होती त्या गाडीमध्ये. कोल्हापूरमध्ये तुम्ही जर गेला असाल तर रत्नागिरीहून कोल्हापूरला येण्याचा जो रस्ता आहे तिथं पंचगंगा नदीचा पूल आहे. त्या पंचगंगा नदीच्या पुलानंतर 5 ते 10 मीटरवरती टर्न घेतला की तुम्ही गंगावेशमध्ये जाता. तर त्या 4:30 वाजले होते, त्याच्या समोर काय झालं त्याला कळलं नाही. त्यानं 50 मीटर अलीकडं त्यानं जो उजवीकडे टर्न मारला, ते संपूर्ण पुलाचा जो कठडा होता तो कठडा संपूर्णपणे तुटला आणि त्या ठिकाणी ती गाडी खाली पडली. फक्त ते बाळ जन्म राहिलं, इतर सगळेच्या सगळे मेले. मग जर मी तुम्हाला असं म्हटलं की त्या मुलाचा जन्म या सगळ्यांचा मृत्यूसाठी झाला होता, हे केव्हा कळलं, झाल्यानंतर कळलं. लक्षातलं का? देवानं ज्योतिषाला इतकं ज्ञान दिलेलं नाही आहे, कोणत्याही मांत्रिकाला इतकं ज्ञान दिलेलं नाही आहे की कोणाचा मृत्यू तुम्हाला कळेल. आपण फक्त आहे की नाही आपल्या कर्मावरती विश्वास ठेवायचा आणि त्या पुढे जायचं. दुसरी गोष्ट, जेव्हा मी तुम्हाला सांगितलं की प्रयत्न करत राहा, कर्म करत राहा, पण श्रीकृष्णानं भगवद्गीतेमध्ये काय सांगितलं, मनुष्य म्हणून जर जगलास तर तुला अपयश येईल. फळाची अपेक्षा करू नको, त्यांनी वाक्य सांगितलं ना ते काय. पण मनुष्य म्हणून जगलास, मला जे त्यातून जे आकलन त्यांनी करून दिलं, मनुष्य म्हणून जगलास तर तुला अपयश येईल. पण जर तू माझ्यावर विश्वास ठेवून जर परत आलास, माझ्यावर जर विश्वास ठेवून तू फक्त माझ्यावरतीच विश्वास ठेवलास, तर तुला जे पाहिजे तुझ्या प्रारब्धात आहे, पण तुला माहीत नाही, तुझ्या इमॅजिनमध्ये, तुझ्या स्वप्नामध्ये जरी नसेल, तशा सगळ्या गोष्टी मी तुला देईन. प्रयत्न करणे आणि प्रयत्न न करणे. महाभारतामध्ये ज्या वेळेला द्रौपदीला आपली लज्जा पूर्णपणे हे होणार आहे, म्हणजे आपण पूर्णपणे निर्लज्ज, म्हणजे आपल्याला याने काही करता येत नाही, अशा प्रकारे आपलं पूर्ण चारित्र्य भ्रष्ट होणार आहे, हे ज्या वेळेला तिनं कळले, तिनं हातपाय, स्त्री असते ती पर्टिक्युलरली स्त्रीचे दैवी तत्वाचे जे 2 अवयव असतात, ती दैवी तत्वाचे 2 अवयव ती सांभाळण्याचा प्रयत्न करते. ज्या वेळेला दुःशासन तिच्या साडीला हात घालतो त्यावेळी ती साडीचा पल्लू आहे ना पकडण्याचा प्रयत्न करते. पण जेव्हा सगळेच्या सगळे तिथं बसलेले ते संपूर्णपणे हिला निर्वस्त्र करायचं या भावनेनं ज्यावेळी येते, तिनं काय करते, तिनं डोळे मिटून घेते आणि फक्त श्रीकृष्ण धावा, श्रीकृष्णाला हाक मारते आणि त्या ठिकाणी श्रीकृष्ण तिचं पूर्ण रक्षण करतो. ज्यावेळेला ती प्रयत्न करत होती त्यावेळेला श्रीकृष्णाने तिचं रक्षण केलं का?
लक्षातलं का? म्हणून आपल्याला काय आहे की या भगवद्गीतेचा सार म्हणून तुम्हाला 1-2 वाक्य सांगतोय. प्रत्येक माणसानं तुम्हाला तुमच्या कोणत्याही गोष्टीमध्ये सफलता प्राप्त होण्यासाठी श्रीकृष्ण शरणम मम, श्रीकृष्ण शरणम मम तुम्ही हा मंत्र म्हणायला चालू केलात की त्या ठिकाणी भगवद्गीता 10 लाख वेळेला बोलल्याचं, म्हटल्याचं, वाचल्याचं, ऐकल्याचं तुम्हाला पुण्य प्राप्त होईल. आणि जेव्हा या मंत्राच्याद्वारे श्रीकृष्णानं तुम्हाला श्रीकृष्णानं स्वतःच्या हातावरती जर तुम्हाला धरलेलं आहे तर तुमचं वाईट कोणी करू शकेल का? एक मध्यंतरी सोशल मीडियावरती एक घटना आली होती. तर तो मनुष्य म्हणतो की मी एवढ्या याच्यात त्रास होता, तर स्वामी इथं आहेत तर त्या ठिकाणी मला हा त्रास का झाला? तर त्यावेळेला एक म्हणजे जो काही हे म्हणतो आपण त्याला आध्यात्मिक शक्ती, ज्याला आकलन आहे या गोष्टीचं, तो म्हणतो की ज्यावेळी तुला त्रास होणार होता पण त्यावेळी तुला एक नाही स्वामीने आपल्या हातात धरला होता, त्यामुळे तुझ्या पाठीमागं स्वामींची जी सावली कायम दिसत होती की नाही ती तिथं नव्हती. याचा अर्थ काय? आता स्वामी समर्थांच्या संदर्भात स्वामी समर्थांनी काय सांगितलं? कर्मसिद्धांत. तुम्ही सगळे कामधंदे सोडून तुम्ही इथं येऊन जर मी हे करतो, देवाची सेवा करतो म्हटलं, मी अक्कलकोटला गेलो, तिथं जेवायला खायला फुकट मिळते, मी स्वामींची सेवा करून करतो म्हटलं, तर तो तुमचा परमार्थ होईल का? स्वामींचं पहिलं वाक्य काय आहे? तू पुढे चाल, मी तुझ्या पाठीमागं आहे. आपण घरातून बाहेर पडताना घराला कुलूप लावतो, घरातून हे करताना घराला काय करतो? कुलूप लावतो. आणि त्या ठिकाणी घराला कुलूप लावल्यानंतर आपण जी घराकडे आपली पाठ असते, घरातले देव तुमचं प्रत्येक ठिकाणी रक्षण करतात. मग जर मी स्वामींच्या तिथं जाऊन मी फक्त आहे ना माझं धर्मकर्म सोडलं, मी संसार सोडला आणि जर तिथं जाऊन मी फक्त धर्म करत बसलो तर त्या ठिकाणी तुमच्या मुलाबाळांचं कुणीही चांगलं करू शकत नाही. लक्षातलं का? हां. आता दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा, आपण आपल्या मनामध्ये जे अशुभ चिंततो हेच आपलं प्रारब्ध म्हणून आपल्या समोर येतं. मनी असे ते स्वप्नी दिसे. म्हणून कृपया जोपर्यंत तुम्हाला अशुभ घटना दिसत नाही किंवा त्याचा रिझल्ट अशुभ येत नाही तोपर्यंत ते तसं होईल अशा प्रकारचा निग्रह किंवा म्हणजे पूर्वग्रह कृपया मनात करू नका. दुसरी एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट माझ्या सगळ्या माता भगिनींसाठी, कृपया दर 27 दिवसाच्या नंतर आदिमाया आदिशक्ती कामाख्या देवीचं अवतरण आपल्या माझ्या प्रत्येक निरोगी भगिनीवरती होत असतं. आणि ज्या वेळेला माता राणी स्वयं तुमच्यावरती अवतरित होते त्यावेळेला कृपया या घटनेला अडचण आणि प्रॉब्लेम म्हणू नका. मासिक माहवारी ही जी आहे ही निसर्गाचं चक्र आहे, त्याचा आणि कोणत्याही धर्मशास्त्राचा काहीही संबंध नाही आहे. पहिली गोष्ट लक्षात ठेवा. कारण रुद्रयामल या ग्रंथामध्ये माता पार्वतीचा जन्म होण्यापूर्वी 110 अवतार घेतले होते, 110. आणि प्रत्येक वेळेला महादेवाने काय केलं होतं, तिच्या प्रत्येक याच्यातलं अवतारातलं तिचं जे मुंडकं होतं, नरमुंड ज्याला म्हणतो, त्याने 109 नरमुंड जी होती त्यांची त्याने माळ केली होती. लक्षातलं का? 10वा जन्म कुठला होता? सतीचा होता. आणि सतीचं जे नरमुंड जे आहे ते हिंगलच्या पर्वतावर पडलं म्हणून ते आपण त्याला काय म्हणतो? हिंगलच्या देवी, धर्मपीठ म्हणतो. लक्षातलं का? आणि 111वा हा जो जन्म आहे तो पार्वती मातेचा. ती पार्वती माते कृष्णाला तुमच्या श्रीकृष्ण शिवजींना विचारते की 110 वेळेला माझा जन्म झाला, तुमचं माझं मिलन झालं नाही, लग्न झालं नाही. सतीच्या वेळेला माझं लग्न झालं पण मी तुमच्याशी मिलन करू शकत नव्हते म्हणून मी देहत्याग केला. मग ज्या वेळेला ती देवी असं म्हणते त्यावेळेला ती या 110 जन्मामध्ये तिला जे समस्या होत्या, जे प्रश्न पडले होते ती महादेवांच्या बरोबर विचारून त्याचं उत्तर करून घेत असते.
आणि याच्यामध्ये अनेक युग म्हणजे निघून गेली. आणि त्यावेळेला इंद्राला जास्तीत जास्त घाई झाली होती, कारण तारकासुराचा वध होण्यासाठी पार्वती माता गरोदर राहून तिच्या पोटी पुत्र निर्माण होण्याची आवश्यकता होती. ती कथा तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे, त्याच्याकरता मी जास्त हे करणार. मग त्यावेळेला पार्वती माता एक शब्द वापरते की माझ्या प्रत्येक 27 दिवसानंतर माझी प्रत्येक भगिनी ही, ज्याला आपण अस्पृश्य म्हणतो, अस्पृश्य, या पद्धतीनं ती प्रत्येक 27 दिवसानंतर तिचा जो काही निसर्गक्रम आहे त्याद्वारे ती 5 दिवसाकरता 4 दिवसाकरता धर्मकार्याकरता काय, आणि 5 दिवसाच्या नंतर धर्मकार्यानंतर 5 दिवस, नवऱ्यासाठी 4 दिवस. ही ज्या वेळेला ती या 4 दिवसामध्ये ती पूर्णपणे कोणतंही धर्मकार्य करू शकत नाही आणि ती ग्रहलक्ष्मी असते. आणि ती ग्रहलक्ष्मी असताना जर तिनं ज्या दैनंदिन 12 महिन्यामध्ये काही ठराविक उपासना असतात, काही ठराविक दिवस असतात, ती जर त्या वेळेला त्या धर्मकार्यापासून जर वंचित राहिली तर तिच्या कुटुंबाचं रक्षण करणार कोण? लक्षात लगा. त्यावेळेला महादेव श्री माताराणी आदिमाया आदिशक्ती जगदंबेला म्हणतात, विना ध्यानम विना मंत्रम विना होमम विना जपम. होम करण्याची आवश्यकता नाही, हवन करण्याची आवश्यकता नाही, जप करा, तप करा किंवा काही करू नका. स्नान शौचाधिक निर्बंधन नास्ती नास्ती प्रिय. तुम्ही आंघोळच केली पाहिजे, लक्षात लगा. त्यानंतर शौच म्हणजे आपण त्याला हिंदीमध्ये वृद्धी म्हणतात, आपल्याकडं सोयर म्हणतात, बरोबर आहे. आणि मृत्यू म्हणजे सूतक म्हणतात, काय तिकडं आहे ना त्याला नष्टावा म्हणतात, बरोबर आहे. स्नान शौचाधिक निर्बंधन नास्ती नास्ती प्रिय तुमच्याकडं. आणि तिसरा अशौच म्हणजे कुठलं? मासिक पाळीचं. तर या उपासनेला कोणत्याही प्रकारचं कसलंही बंधन नाही आहे. स्नान शौचाधिक निर्बंधन नास्ती नास्ती प्रिय. आणि शेवटी त्याच्यानंतर पुढं म्हणतात, एण स्मरण मात्रेण लभ्यते चाशू चिंतित. तुम्ही जर मनामध्ये फक्त इच्छा जरी केली तरी देखील तुमच्या मनाच्या इच्छा पूर्ण होती. आता हा एक सगळ्यात महत्त्वाचा गोष्ट. तुम्हाला माहीत आहे की पूर्वी या पृथ्वीवरती नर आणि सूर आणि असुर, सूर म्हणजे देव आणि असुर म्हणजे राक्षस. त्यावेळी मनुष्य होता का? नाही. सप्तर्षींचा संपूर्ण नंतरचा प्रकार आला. ज्या वेळेला मंदिरच नव्हती, देवांचं कुठंही मंदिर नव्हतं, त्यावेळेला मी जर सूर्याची पूजा करतोय तर सूर्याचं नाव घेऊनच मी पूजा करणार ना, बरोबर आहे. तिथं स्वरूप नव्हतं कुठलं, निराकार निर्गुणी म्हणतो, निर्गुण निराकार म्हणतो. तर त्यामुळं ज्या वेळेला कोणतीही माता भगिनी किंवा कोणीही तुम्हीसुद्धा कोणाचं वाटप हे करायचं आहे, नामस्मरण करायचं आहे, येण स्मरण मात्रेण लभ्यते चाशू चिंतितम. शिवशक्ती, शिव पार्वती. आता शिवपार्वती असे होत नाहीत ना, आपले ब्रह्मा विष्णू महेश, महाभद्रकाली, महालक्ष्मी, महासरस्वती. काय आता विष्णूचा पुत्र कोण आहे त्याचा आपल्याला संबंध नाही, पण गणपतीचा पुत्र म्हणजे याचा तुमच्या महादेवांचा पुत्र म्हणून कार्तिकेय आणि गणपती. इथं आपण अशोक हे तिथं मुलगीचं नाव काय ते अशोकबाला. श्रीकृष्ण आणि पार्वती तुमच्या शिवजी आणि पार्वतीची जी मुलगी आहे काय तिचं नाव अशोक सुंदरी, बरोबर आहे. तिचा आपण विचार करत नाही. मग तुम्ही मला सांगा की जर फक्त तुमच्या मनामध्ये कोणत्याही प्रकारची विकृती न आणता मी या ब्रह्मा विष्णू महेश, महाभद्रकाली, महालक्ष्मी, महासरस्वती देवीचं आणि गणपती आणि श्री कार्तिकेय यांचं मी जेव्हा स्मरण करतो, हे सगळेजण होतात 8. किती होतात? ब्रह्मा विष्णू महेश, महाभद्रकाली, महालक्ष्मी, महासरस्वती आणि श्री गणेश आणि कार्तिकेय. आपण देवीचा सगळ्यात महत्त्वाचा दिवस कुठला मानतो? अष्टमी. 8 हा अंक जो आहे तो 8 अंक हा 8 म्हणजे जया म्हणतो ना, जया तिथी. अष्टमी जी असते ना ती जया तिथी असते. तर त्यामुळं
अष्टमीच्या दिवशी हे 8 मूळ देवत आहेत. कोण आहेत? 8 मूळ देवत. त्यांचं ज्या वेळेला तुम्ही उपासना नामस्मरण करता त्यावेळेला तुमच्या सर्व अडचणी दूर होतात. आध्यात्मिक प्रगतीसह ज्ञानप्राप्ती आणि अद्भुत जे आहे, जे तुम्हाला दिसत नाही, अदृश्य, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला प्राप्त व्हायला चालू होतं. त्यामुळं की माझी सर्व माता भगिनींसाठी विनंती की कृपया मासिक पाळीला आपल्या मुलींना ज्यावेळी मासिक पाळी येते त्या ठिकाणी नाही तिला अडचण आहे, तिला प्रॉब्लेम. आता अडचण मराठीमध्ये आता सगळीकडे इंग्लिश झाले ना, सगळे इंग्रज तेवढं सोडून गेले काय, तर त्या ठिकाणी नाही आज तिचा प्रॉब्लेम आहे, नाही तर माझा प्रॉब्लेम आहे, नाहीतर मी आज तुमच्याबरोबर गणपतीला देवाला वगैरे आले असते. तर लक्षात ठेवा की महादेवाने पार्वतीला सांगितलेला तो शब्द महत्त्वाचा की कुठल्या तरी ग्रंथामध्ये की या ठिकाणी तुमच्याकडनं सोवळं जर पाळलं गेलं नाही तर तुम्हाला त्रास होईल, हा शब्द महत्त्वाचा. विचार तुम्ही करा, बरोबर आहे. सोवळं हे करायला हरकत नाही, पण तिथं स्वतः न जाता तुम्ही जिथं आहे त्या ठिकाणी देवीची पूजा करू शकता. त्या पद्धतीनं हा विचार करा. दुसरा एक महत्त्वाचा जो मुद्दा आहे की आपल्याकडं आपण काय करतो की सगळे कुठल्याही देवाला गेला ना तिथले फोटो घेतो, प्रतिमा घेतो, मूर्त्या घेतो. स्वामींची आता उदित तुम्ही मला सांगा, स्वामी समर्थांची बाजारात घेतलेली पादुका आणून जर मी प्रतिष्ठापना केली तर त्या पादुकेमध्ये महाराज येतील का? तुम्ही विचार करा. मूर्ती आहे, मूर्तीमध्ये आपण प्राणप्रतिष्ठापना करू शकतो. वैदिक वेदांमध्ये काही यज्ञमंत्र आहेत त्या ठिकाणी करू शकतो. पण पादुका म्हणजे ज्या महाराजांनी ज्या पादुका चालण्यासाठी ज्याचा वापर केला होता, त्यांनी ज्या पादुका त्या वापर केला त्या पादुका या स्पर्शानं देखील तुमच्या सगळ्या अडचणी दूर करतात. पण बाजारातनं मी एखादी पादुका आणली आणि त्या ठिकाणी ती दत्त महाराजांची पादुका आहे म्हणून जर मी तिच्यावरती सर्व षोडशोपचार करायला लागलो तर त्या गोष्टी तुमच्या पुण्याचा वृद्धी करतील की पुण्याचा नाश करतील, तुम्ही ठरवा. त्यामुळं कोणालाही फोटो, प्रतिमा, मूर्ती कधीही प्रेझेंट द्यायची नाही. आणि जर कुठलेही कॅलेंडर किंवा ॲडव्हर्टाईज म्हणून आलेल्या कोणत्याही फोटो, प्रतिमा, मूर्ती आपल्याकडं घरात ठेवायच्या नाहीत, पहिली गोष्ट. त्यानंतर तिसरा प्रकार जो आहे की रत्न. मी अनेक वेळेला, आता सध्या काय झालं माहिती आहे का, हे सध्याच्या कालावधीमध्ये झूम, हे कोरोना आल्यानंतर हे झूम मिटिंगनं संपूर्ण जगामध्ये जर कशाचा महापूर आणला असेल तर कागदोपत्री ज्योतिषाच्या डिग्र्या प्राप्त करून डॉक्टरेट झालेली जमात एक निर्माण झालेली आहे. तुम्ही कुठल्याही ठिकाणी बघा, डॉक्टर XYZ, टॅरो रीडर स्पेशालिस्ट वगैरे वगैरे तुम्हाला दिसतील. हे अशा पदव्या अशा कार्यक्रमामध्ये काय 10,000 5,000 रुपये या आता समजा हा कार्यक्रम आपला आहे, या कार्यक्रमामध्ये एक 5,000 रुपये खर्च येतो. तुम्ही 5,000 रुपये दिला की नाही, तुम्हाला ते संयोजक जे असतात लगेच तुमच्या नावानं ज्योतिष महामहोपाध्याय, आचार्य वगैरे प्रकारच्या सर्टिफिकेट देतात. आणि ही सर्टिफिकेट घेऊन ते लोक त्या घरामध्ये लावतात, बोर्ड चालू करतात आणि व्यवसाय करायला चालू करतात. त्यांच्याकडं भोळीबाबडी जनता, त्यांच्याकडं खूप ज्ञान आहे, अशा पद्धतीने जाऊन तिथं आपलं पूर्णपणे जे चांगलं आहे ते नष्ट करून घेतात आणि ते जे सांगतात त्या पद्धतीनं चुकीच्या पद्धतीनं पुढे जाऊन त्या ठिकाणी आपलं हे बदलतात. आत्ता मी तुम्हाला सांगितलं, सगळ्यात शेवटचा महत्त्वाचा की ज्याच्यानंतर सर्व दोष निवारण आपल्याला करायचे आहेत. आजपर्यंत कोणाच्या तरी घरात कोणीही कधीही मेलेलं नाही अशी कोणतरी व्यक्ती आहे का? गौतम बुद्धांची कथा माहीत असेल त्यांना, जेव्हा ही शक्ती प्राप्त झाली काय त्यावेळेला ते बरोबर ते तिथं पुन्हा गेले आणि त्या ठिकाणी त्याच वेळेला एका स्त्रीचा 28 वर्षाचा मुलगा 21-22 वर्षाचा मुलगा वारला होता. तिनं काय म्हटली, ती म्हटली की तुम्हाला एवढी शक्ती प्राप्त झाली, तुम्ही म्हणजे आता स्वतः देव झालेला आहात, तर त्या ठिकाणी माझ्या मुलाला जिवंत करा. ते म्हटले असं नाही करतायत. ते मग तुमचा दैवत्वाचा उपयोग काय? त्यांनी सांगितलं बरं म्हटलं, थोडं सांगितलं, समजावून सांगण्याचं काही समजत नाही.
म्हणजे ठीक आहे म्हटलं, तुम्ही शेजारी जावा काय, आणि थोडेसे तांदूळ मला आणून द्या, की ज्या तांदळामध्ये मग तिला वाटलं की आता आपला मुलगा जिवंत होणार, ती घे ते दाणार तोपर्यंत म्हटली की फक्त त्या घरात एक वाटतं विचारायचं की त्या घरातले तांदूळ पाहिजेत की ज्या घरामध्ये कोणीही कधीही मृत्यू पावलेला नाही. बरोबर आहे? असं कधी घडेल का हो? मग आपल्याकडं असं आहे, 1945 पूर्वी कोणत्याही वाहनाची सुविधा नव्हत्या. जंगलातून काट्याकुट्यातून नदी तलाव पोहून जाऊन आपले पूर्वज ज्या वेळेला प्रवास करायचे त्यावेळेला हिंस्र श्वापद, साप, विंचू काय किंवा अन्य काही पदार्थ म्हणजे अन्य काही वस्तू या म्हणजे जनावरं चावल्यानंतर मृत्यू होण्याचं प्रमाण आपल्यापूर्वी किती होतं? कुत्री चावल्यामुळं मृत्यूचं प्रमाण बघितलं ना तर सगळ्यात जास्त आहे. लक्षात आलं का? मग त्यामुळं किंवा आपले जे काही पूर्वज होते, आपण सर्वसामान्य बहुजन समाजातली माणसं आहोत. बरोबर आहे? आपले पूर्वज कुठल्या तरी राजाकडं चाकरी करत होते. बरोबर आहे? आणि क्षत्रिय म्हणतो आपण त्याला काय. मग त्या ठिकाणी एखाद्या व्यक्तीचा युद्धामध्ये जर आहे का नाही म्हणजे वध झाला म्हणजे तो अनैसर्गिक आहे की नाही, त्याचा इच्छा सगळ्या अपुऱ्या आहे की नाही. मग जर अशी गोष्ट जगातील सगळ्यांच्या नशिबामध्ये असेल तर मग त्या ठिकाणी हे सगळे दोष निर्वारण करण्यासाठी आपण कितीही यज्ञ केले, कितीही कर्म केले तरी देखील तुमचे ते दोष दूर होतील अशा प्रकारची गॅरंटी जे कोण दोष दूर करणाऱ्या ज्या व्यक्ती आहेत त्यांनी दिल्यास ह्याच्याकरता हजारो रुपयाचा खर्च देखील करण्यास काही हरकत नाही. पण अशा प्रकारचं कोणीही रायटिंगमध्ये तुम्हाला लिहून देत नाही की हा विधी मी तुमचा केला म्हणजे तुमच्या मुलीचं लग्न होईल, मुलं होतील, काय नोकरी लागेल किंवा काय होईल, कोणीही लिहून देत नाही. त्याच्यातलं तर त्याच्याकरता वेताळ महाराजांनी मला जो अगदी सोपा तुमच्या घरातले सर्व प्रकारचे दोष, पर्टिक्युलरली पितृदोष, स्त्रीशाप, ब्राह्मणशाप, सर्पदोष, पितृदोष दूर करण्यासाठी एक विधी सांगितलेला आहे. तो विधी असा आहे की आत्ता उद्या 30 तारखेला, आज यू आर द व्हेरी लकीएस्ट, 30 तारखेला अक्षय तृतीया येते. अक्षय तृतीया हा पितरांचा सण आहे. आपण त्यांना पोळ्या, त्यानंतर आंब्याची चटणी, लक्षात आलं का, असा नैवेद्य आपण पितरांसाठी ह्याच्यावरती आपल्या घरावरती ठेवतो काकबली म्हणून. बरोबर आहे? मग ज्या वेळेला तुमचे पितर येतात, तुमचे पितर तुमच्याबरोबर येतात, त्याच वेळेला एखादा भिकारी तुमच्या घरावरती येतो आणि तो म्हणतो मला काहीतरी खायला द्या. आणि त्याच वेळेला आपल्यापैकी कुणीतरी आहे का नाही एखादा नवीन धंदा निर्माण केलेला असतो, व्यवसायाची सुरुवात 3.5 मुहूर्तातला मुहूर्त आहे ना, काहीतरी हॉटेल केलं, काय केलं, नको त्या माणसांना नको तितकं आपण जे खाणार नाही त्याला खा म्हणून आहे ना एवढं आपण तिथे देतो त्याच्याकडं आणि शेवटी ते सगळ्याच्या सगळं कचऱ्यात टाकतो. पण जो भिकारी, जो तुमचा पितर जो भिकारी म्हणून आला आहे त्याला तिथली लोक, तो मालक ज्यानं ती हे केलेलं आहे तो देखील त्यांना हाकलून लावतो. मग जर तुम्हाला तुमचे पितरच कळले नाही आणि जे लोक तुमच्या नाशाच्या वरती ते उठलेले आहेत त्यांच्याकरता तुम्ही आहे ना आपल्या स्वतःचा पुण्याचा अर्थलाभ वगैरे संपूर्ण तुम्ही नष्ट करणार आहात, तर तुमच्यासारखे मूर्ख कोणी नाही. तर या पद्धतीनं या 30 तारखेला अक्षय तृतीया आहे. त्या दिवशी एक शुभ्र न वापरलेला कागद घ्यायचा, शुभ्र न वापरलेला झेरॉक्स कागद असतो प्रिंटिंगचा, तो घ्यायचा. या कागदावरती थोडेसे पहिल्यांदा तांदूळ, त्याच्यावरती तुरीची डाळ आणि पांढरे तीळ त्याच्यावरती कागदावरती घ्यायचे, एवढंच अर्धा चतकोर कागद. आणि तुमच्या घराची हद्द जिथं संपते, तुमच्या घराची हद्द जिथं संपते तिथून बाहेर जाऊन त्याच्या बाहेर कुठेही ओपन स्पेसला जा, दक्षिणेकडे तोंड करायचं, तो कागद तिथं ठेवायचा आणि प्रार्थना काय करायची, आमच्या सभोवती जे कोणी ज्ञात अज्ञात, दृश्य अदृश्य, आमच्याशी संबंध असलेले नसलेले
जे कोणी आहेत त्यांच्यासाठी हा नैवेद्य ठेवलेला आहे. हा नैवेद्य ग्रहण करून आमच्यावर, आमच्या कुटुंबावर, मुलाबाळांच्यावर, व्यवसायधंद्यावर, घरादारावर, गाडी घोड्यावर, जमीन जुमल्यावर, सोन्या चांदीच्या दागिन्यावर आपले आशीर्वाद कायमस्वरूपी असू द्यावेत. आमच्या मुलांच्या शिक्षण, आरोग्य, व्यवसायधंदा, विवाह, वैवाहिक सौख्य, कौटुंबिक सौख्य, संतती सौख्य, सामाजिक प्रतिष्ठा आणि व्यावसायिक प्रगती यातील सर्व अडचणी दूर करून आमची मुलं शिक्षण, आर्थिक आणि सर्व दृष्टिकोनातून सुखात आहेत हे बघण्याचं नशीब जगातील सर्वांना मिळू दे. आता ते मी मगाशी उदाहरण सांगितलं की जी मुलगी 21व्या वर्षी UPSC पास झाली, तिचं अभिनंदन करण्यासाठी कोणकोणती लोक कुठून देतात बघा. मग जर तुमची मुलं अशा प्रकारे अत्यंत प्रावीण्यता पूर्ण प्राप्त करून असं तुमच्या कुळाचं नाव उज्ज्वल करतील, अशा प्रकारे जर ती कृती करत असतील तर त्यांचं अभिनंदन करणाऱ्या कोणीतरी कोणाच्या जर नशिबात पाहिजे का नको? बरोबर आहे ना. एखाद्या चांगली गोष्ट तुम्ही केली तर तुमचं अभिनंदन करण्यासाठी तुम्हाला सगळे जगातनं अनेक लोकांचे आता काय व्हॉट्सॲप चालू आहे, फिजिकल येण्याचा संबंध, बरोबर आहे, येतात की नाही मला सांगा. मग त्या ठिकाणी हेच बोलतो की आमच्या मुलांच्या सगळ्या अडचणी दूर करून ते जगात अत्यंत चांगलं धर्मकार्य करत असल्याबद्दलचं पाहण्याचं नशीब जगातील सर्वांना प्राप्त होईल. मगाशी मी तुम्हाला एक उदाहरण सांगितलं की आईवडिलांच्या नशिबामध्ये त्यांच्या हयातीमध्ये मुलाचं लग्न होणार नाही हे जर त्या मुलीचं, म्हणजे आपण ज्याला सून म्हणतो, सुनमुख पाहण्याचं जर त्या आईवडिलांच्यापैकी एकाचं कोणाचं तरी नशीब नसेल आणि त्याचा मृत्यू झाल्यानंतर त्याचं लग्न 3 महिन्यामध्ये होतं, याच्या पाठीमागचा अर्थ आपण कधीतरी समजून घेणार आहे की नाही. पण त्याच्याकरता मी काय केलेलं आहे की ज्योतिषशास्त्रातल्या विसंगती दूर करून मी प्रत्येकानं आपल्याला ज्योतिष शिकलं पाहिजे. आज तुम्हाला सांगतो की अन्य धर्मियांमध्ये चर्चमध्ये रविवारी सगळेच्या सगळे जातात की नाहीत? जे ख्रिश्चन लोक असतात जातात की नाहीत? बरोबर आहे. त्याचबरोबर अन्य धर्मामध्ये त्यांच्या धर्मपाठशाळा आहेत. त्यांची एवढी मुलं त्यांचे धर्माचे सगळे ग्रंथ पूर्णपणे वाचत असतात. त्याच्यावरती कुणी जर काय बोलण्याचा प्रयत्न केला तर ते तुम्हाला पुढं बोलू देत नाहीत, कारण त्यांच्याकडे दाखले असतात. आपल्या मुलांना हे कोण शिकवणार? बरोबर आहे ना. आणि म्हणून आत्ता आणि दुसरी गोष्ट सांगतोय, ज्योतिषशास्त्राचा तुम्ही जर योग्य प्रकारे, माझे आता हजारो विद्यार्थी ज्योतिषशास्त्राचा वापर करतात आणि मी त्यांना सांगितलेलं आहे की मी कुणाकडनं पैसे घेत नाही, पण तुम्ही ज्या वेळेला याचा वापर करून लोकांना मार्गदर्शन कराल त्या ठिकाणी तुम्ही एका कुटुंबाकडनं 10,000 रुपये जरी घेतले तरी देखील ते तुमच्याकरता ते जास्त असणार नाहीत, कारण तुम्ही जे मार्गदर्शन करताय ते त्यांच्या नशिबाच्या दृष्टिकोनातून अत्यंत चांगलं राहणार आहे. कारण आम्ही काय करणार आहे, एखाद्या मुलीचं लग्न होत नाही, मुलाचं लग्न होत नाही, आम्ही काय करणार, त्याची जी काही जन्मवेळ असते त्याची जी माहिती असते, मी मगाशी तुम्हाला सांगितलं की प्रसूतीचा हॉस्पिटल, त्या हॉस्पिटलमधलं त्या बेड जो आहे त्याच्या आसपासचं लोकेशन जर मला मिळालं तरच आम्ही तुमची चांगली कुंडली काढू शकतो आणि त्याच्यावरनं तुम्हाला काहीतरी मार्गदर्शन करता येतं. पण अनेक लोक म्हणतात की आम्हाला की नाही ते काय तिथं मिळतच नाही, कुठं जन्म झाला माहीत नाही. आणि ज्यांच्या नशिबामध्ये त्यांची जन्मवेळ माहीत नसणं, ज्यांचा जन्म कुठं झाला हे माहीत नसणं, हे जे असतं ते त्या माणसाचं प्रारब्ध असतं. म्हणूनच तुम्हाला सांगतो की काही लोकांना देव देताना इतकं देतो आणि काही लोकांना काय देताना ना इतकं आपल्याजवळ ठेवतो की तो कुठेही जरी गेला तरी त्याला मदत कोणीच करू शकत. तर आत्ता मी तुम्हाला सांगितलं मी जो निवद सांगितला आता तुम्हाला, तो पांढऱ्या कागदावरती तांदूळ, तुरीची डाळ आणि पांढरे तीळ, आपण स्मशानामध्ये 12व्याची पूजा करतो, काय 10व्याची पूजा करतो, आपण घरामध्ये श्राद्ध करतो, ते श्राद्ध करताना आपण काळे तीळ वापरतो. बरोबर आहे ना. काळे तीळ हिथंही धर्मकार्य करतो आपण, लक्षात का. आणि हाच विधी
जेव्हा प्रत्येक 14 तारखेला 14 किंवा 15 तारखेला कॅलेंडरमध्ये संक्रांत असते, सूर्य राशी बदलतो, तो जो कालावधी असतो त्यावेळेला म्हणजे प्रघात ही पद्धत तुम्ही जर चालू ठेवला तर तुमच्या मुलांच्या शिक्षण, आरोग्य, व्यवसाय धंद्यासह यामुळं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट होते, सौभाग्यवतीचं सौभाग्यवृद्धी होते. आपल्याला आपल्या नवऱ्याचं आयुष्य बरबाद म्हणजे आयुष्य जर वाढवायचं असेल काय तर त्या ठिकाणी आपण जिवंत पाहिजे. आणि आपण जिवंत असल्यानंतर त्या ठिकाणी आपल्या मुलाबाळांचं, नवऱ्याचं चांगलं जे सुख आहे ते चांगले सुखात राहिलेलं आहे ते बघण्याचं नशीब आपलं पाहिजे. आणि याच्याकरता हा जो वेताळ महाराजांनी पहिला जो मला निवेदन दिला होता 2003मध्ये, जर तुम्ही कधी फेसबुकवरती जर असाल तर विजयानंद पाटील पक्ष पंधरवडा किंवा अक्षय तृतीया म्हणून सर्च केला तर त्या ठिकाणी महाराजांना पहिला निवेदन या होता असा, बिन मिठाचा भात, बिन मिठाचं वरण आणि त्याच्यावर पांढरी जेल ठेवायची. बिन मिठाचा भात आणि बिन मिठाचं वरण. ब्राह्मण ज्या ठिकाणी एखाद्या मंगल कार्यालयामध्ये ब्राह्मण जर तुमचा आचारी असेल, कॅटरर असेल तर तुमच्या भातामध्ये मीठ असत नाही. म्हणजे जेवण असते की नाही त्याच्यामध्ये मीठ बाजूलाच लावलं जातं, कारण देवांना आपण मीठ घालून मिंद करू शकत नाही. नमक हलाल आणि नमक हराम म्हणतात ना त्या पद्धतीनं, म्हणून निवदामध्ये कधीही मीठ घातलं जात नाही. लक्षातलं का? पण प्रॉब्लेम कसा आहे, मी ज्यावेळेला माझी बदली ज्यावेळी सिंधुदुर्गला झाली त्यावेळेला मी हॉटेलमध्ये खाणार. लक्षातलं का? मग माझे जे दिवस आहेत त्यावेळेला मी काय करणार, तर त्यावेळेला महाराजांनी मला पहिला वेगळा दिवस दिला की ते म्हणजे कागद घे, कागदावरती सुका तांदूळ, तुरीची डाळ आणि हे कर, प्रार्थना तुला माहीत आहे ती कराल. मी चालू केल्यानंतर माझ्या पाठीमागचे सगळे त्रास दूर झाले आणि त्याचबरोबर माझ्याबरोबर मी ज्यांच्याकडनं करून घेतलं त्यांच्या सगळ्या अडचणी दूर झाल्या. आज तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे. आपल्या मनाचे जे विचार असतात ते अचानकपणे विकृतीमध्ये बदलतात. तुम्हाला जायचं असतं या रस्त्यानं पण अचानकपणे तुमचे पाय आहे ना डावीकडे किंवा उजवीकडे वळतात. ही जी तुम्हाला चुकीच्या वेळेला चुकीची बुद्धी होते, ही बुद्धी देण्याचं काम आदी माया, आदिशक्ती पार्वती मातेची म्हणजे लक्ष्मी देवीची जी मोठी बहीण आहे, जिला आपण अवदसा उर्फ अलक्ष्मी म्हणतो, ती तुम्हाला त्या पद्धतीचं चुकीच्या कृती करण्याची बुद्धी देते. मग तिच्याकरता आपल्याला माहीत आहे का, तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, कधीही कृपया कोणावरही मदत करू नका, कोणावरही उदारत्व होऊ नका, कोणालाही भावापेक्षा, बहिणीपेक्षा, मेवणीपेक्षा मोठं समजू नका. नाहीतर काय होतं माहीत आहे, तुमच्याकडे पैसे आले की डोंगळे आहे ना तुमच्याकडे यायला चालू होतं. माझं जरा काम अडलं आहे, इकडनं बँकेकडनं झालं की मी तुझं करून देतो काय, मग काय आपलं म्हणतो अरे मी तुझ्या भावापेक्षा तू माझ्यापेक्षा ते मोठा आहेस वगैरे करतो आहे. आणि तिथं आहे ना काही न विचार करता 50 लाखाच्या ह्याच्यावरती तो कर्जावरती आपण सही घेतो, तो 50 लाख रुपये त्याला मिळाल्यानंतर तो परत येतच नाही तिकडं आणि तुझी प्रॉपर्टी त्यामध्ये लयास जाते. त्यामुळं विश्वास टाकताना कोणालाही जामीन राहताना 1000 वेळेला विचार करून घ्या, कारण उद्या जर तुम्हाला त्रास व्हायचा असेल तर तुमच्याकडनं 10 वर्षापूर्वी एक चूक निसर्ग घडवून घेत असतो. अशा प्रकारे अनेक लोकांचं कारण नसताना प्रॉपर्टी लिलाव झालेली मी तुम्हाला अनेक उदाहरणं देतो. बरोबर आहे ना? तर ही जी अलक्ष्मी देवी आहे, ही अलक्ष्मी देवीचं वैशिष्ट्य काय माहिती आहे का, तिच्याकडं कोणीही बघत नाही, तिच्याकडं कोणीही बघत नाही. मग मला ज्यावेळी लक्ष्मी देवीच्याकडनं नाही ना हनुमान मारुतीने मला तो एक आदेश दिला, ते म्हणजे तुला जर आहे ना सगळ्या त्रासापासून दूर व्हायचं आहे की नाही, अमावस्येच्या दिवशी थोडंसं गूळ आणि वाळलं खोबरं पिंपळाच्या झाडाच्या पाठीमागे ठेवा, पिंपळाच्या झाडाच्या पाठीमागे ठेवा आणि प्रार्थना करा, हे माता राणी अलक्ष्मी देवी आपल्या अवकृपेमुळं
आम्हाला जो काही त्रास क्लेश नुकसान चालू आहे ते कृपया बंद करा आणि आमच्या प्रत्येक कार्यामध्ये यश येण्यासाठी आपली बहीण लक्ष्मी देवी, चंद्रदेवता आणि श्री गणपती यांच्यासह सर्व देवदेवतांना आमच्या घरी स्थिर वास्तव्याकरिता पाठवून द्या. तुम्ही लक्ष्मीची पूजा करायला चालू केलात तर लक्ष्मीचे इतके भक्त असतात, तुमच्या वाट्याला ती येते का? नाही येत. पण अलक्ष्मीचं वैशिष्ट्य काय आहे की विजयानंद पाटलांचे जे मित्रमंडळी आहेत तेच फक्त अलक्ष्मीकडे जातात आणि तिला आहे ना, तिला काय नको असते, फक्त गूळ आणि खोबरं. तुम्ही ठेवून बघा हा निवद करून, तुम्हाला सांगतो की तुमच्या सगळ्या अडचणी आपोआप दूर व्हायला चालू होतील. प्रार्थना काय करायची? हे माता राणी अलक्ष्मी देवी, आपल्या अवकृपेमुळं आम्हाला आमच्या कुटुंबाला, मुलाबाळांना, व्यवसायधंद्याला, घरादाराला, गाडी घोड्याला, सोन्या चांदी दागिन्यांना, जमीन जुमल्यांना, कारण आपण ज्या वेळेला की नाही आपले निर्णय चुकतात त्यावेळेला मॉर्गेज म्हणून ठेवलेलं सगळ्या प्रॉपर्टीज आहेत ना, बँक अटॅच करून घेऊन जाते. बरोबर आहे ना? मग त्यामुळं ही नको त्या वेळेला नको त्या माणसाला आपण जी उदारतेनं केलेली मदतीचा हे परिणाम असतो. म्हणून त्या ठिकाणी ज्या वेळेला आपण देवीला सांगतो की आमच्या अवकृपेमुळं, आपल्या अवकृपेमुळं आम्हाला जो त्रास होतो आहे तो त्रास दूर करण्यासाठी आम्ही तुम्हाला हा नैवेद्य ठेवलेला आहे. हा नैवेद्य ग्रहण करून आमच्यावर, आमच्या कुटुंबावर, मुलाबाळांच्यावर, व्यवसायधंद्यावर, घरादारावर, गाडी बंगल्यावर, सोन्या चांदी या दागिन्यावर आणि जमीन जुमल्यावर, कारण माणसाकडं प्रॉपर्टीमध्ये तुमच्या, आता मुंबईमध्ये आपण आहोत, आपल्याकडे काय आपल्या नावावरती घर आहे का हो? कुठेतरी आपण आहे ना भाड्यानेच राहत असते. बरोबर आहे? मग राहतं काय आपल्याकडं? राहतं फक्त सोनं. मुलाचं शिक्षण करायचं आहे, सोनं उचललं, बँकेत टाकलं. बरोबर आहे? आणि आपली अपेक्षा असते ती मुलाचं शिक्षण झाल्यानंतर तो पैसे मिळवणार आणि आपण हे काढून घेणार. जोपर्यंत मुलगा तुमच्या घरात असतो तोपर्यंत तुमचा मुलगा असतो. जो बाहेर जातो त्याच्या बॉयफ्रेंडचा तो गर्लफ्रेंडचा तो बॉयफ्रेंड होतो आणि त्यानंतर तो बायकोचा नवरा होतो. तो पुन्हा कधीही आईचा मुलगा, आईवडिलांचा मुलगा कधीही होत नाही. मग आपल्या मुलाने अशा प्रकारचे आपण जर संस्कार केले, तू काय पण कर, मी इकडे घरदार विकलं तरी चालेल पण तुला मी शिकवतो. ज्या वेळेला आपण हे करतो त्यावेळेला ते घरदार विकल्यानंतर तुम्हाला तुमचं चरितार्थ चालवण्याकरता तुमच्याकडे काहीतरी आहे की नाही याचा विचार तुम्हाला करायला पाहिजे का नको? बरोबर आहे? तर त्याकरता कृपया, आज अमावस्या आहे, रवीची अमावस्या आहे, रवीची अमावस्या आहे, वर्षाची पहिली अमावस्या आहे. तर कृपया गूळ आणि खोबरं, इथंच पाठीमागं पिंपळाचं झाड आहे, की तुम्ही इथून गेल्यानंतर जिथं तुम्हाला पिंपळाचं झाड असेल, पिंपळाच्या झाडाच्या पाठीमागं, हे पिंपळ आहे त्याच्यातलं इकडं रस्ता आहे, ह्याच्या पाठीमागं हे गूळ आणि खोबरं ठेवून ही प्रार्थना करा. तुम्हाला आश्चर्य वाटेल की तुमच्या सगळ्या अडचणी दूर होतील. बरं, दुसरी एक गोष्ट महत्त्वाची, कृपया यापैकी फेसबुक वापरणारे कोण कोण आहेत? तुमच्या मुलामध्ये फेसबुक वापरणारे कोण कोण आहेत? विजयानंद पाटील म्हणून फेसबुकवरती सर्च करायचं, विजयानंद पाटील इंग्लिशमध्ये, KP ॲस्ट्रो गाईड विजयानंद. तर त्या ठिकाणी मी आजचं हे जे सेमिनार घेतला होता त्यावेळेला 26 जून 2021ला, 26 जून 2021ला, आज तारीख किती आहे? 27 आहे. त्याच्यातलं 4 वर्षापूर्वी, 3-3.5 वर्षापूर्वी त्या ठिकाणी मी ऑनलाईन, त्यावेळेला कोरोना आणि हे असल्यामुळं मी ऑनलाईन हा विधी केला होता. तर त्या ठिकाणी तिचे पूर्णपणे तो विधी त्या फेसबुकवरती मी दिलेला आहे. आणि मी तुम्हाला मगाशी एक हे दिला, काय माझा नंबर सांगितला, व्हॉट्सॲप नंबर 866 877 0053. आता त्यामुळं आजचा विधी इथनं गेल्यानंतर पहिल्यांदा पिंपळ, उद्यापासून काही कालावधीकरता तांदूळ, तुरीची डाळ,
हा करा, 3 दिवस सलग करा, त्रयोदशीपर्यंत. हे तृतीया येते ना, अक्षय तृतीया, तो करत राहा. त्याच्यानंतर आपल्याकडं आलेला पैसा आयुष्यभर आपल्याकडे राहिला पाहिजे. तोडग्यांच्या पुस्तकामध्ये लक्ष्मी येण्याचे लाखो हजारो उपाय दिलेले असतात. जर ते उपाय जर फलद्रूप झाले असते तर ज्यानं ते पुस्तक काढलं त्याला ते पुस्तक काढून विकण्याची गरज पडली असती का हो? मी हे तुम्हाला मोफत देतो आहे, कारण माझ्या देवांनी मला प्रत्यक्ष जे आशीर्वाद दिले त्याकरता देवाने माझ्याकडनं एकही पैसा घेतला नव्हता. माझे याच्यामध्ये फेसबुकवरती 5,600च्या पेक्षा जास्त लोक मला फॉलो करतात. मी ज्योतिष शिकवतो, त्यामध्ये 500पेक्षा जास्त लोक माझे व्हिडिओ फक्त बघत राहतात की म्हणजे माझा व्हिडिओ केव्हा अपलोड होते. म्हणजे माझा सकाळी झूममध्ये क्लास असतो आणि त्याचंच लाईव्ह रेकॉर्डिंग हे यूट्यूबवरती मिळत असतं. मग ज्या वेळेला मी तुम्हाला सांगतो मुलांच्या घरामध्ये, आज तुम्हाला सांग दुसरी गोष्ट, तुम्ही मला सांगा तुमच्या नशिबामध्ये मुलांनी पैसे मिळवून ते पैसे घरात येऊन घराचं कल्याण व्हायला पाहिजे, घरामधल्या काहीतरी गोष्टी पूर्ण व्हायला पाहिजेत, घरातल्या कोणत्याही कृतीमध्ये त्या पैशाचा लाभ व्हायला पाहिजे, हे तुमचं नशीब पाहिजे का नको? आईवडील म्हणून तुमचं नशीब पाहिजे का नको? तर त्याकरिता हा अत्यंत साधा मारुतीच्याकडनं प्राप्त झालेले आदेश मी तुमच्यासमोर ठेवतो. सकाळी थोडीशी खडी साखर, लक्षात घ्या, साखर नव्हे, ही शुगर जी आहे ती सल्फर आहे, लक्षात लगा. जर तुम्ही चहा ठेवला आणि जर चहा आटला तर तिथं काळा किती हे होतं बघा, काळपट आहे ना, पूर्ण भांडं आहे ना, पूर्णपणे कोळसा तयार होतो, कार्बन, लक्षात लगा. खडी साखर जी असते ती खडी साखरचा छोटा क्यूब्स नव्हे, खडी साखर म्हणजे बेधोड असते ना, म्हणजे वाकडी तिकडी, ती त्यातला तुकडा काढायचा आणि घरातून उंबऱ्याच्या आतून बाहेर फेकायचं. हे सूर्यनारायणा तुमच्यासारखा सोन्या चांदीचा हिऱ्या मोत्यांचा प्रकाश आमच्यावर, आमच्या कुटुंबावर, मुलाबाळांच्यावर, व्यवसायधंद्यावर, घरादारावर, गाडी बंगल्यावर, सोन्या चांदीच्या दागिन्यावर, जमीन जुमल्यावर कायमस्वरूपी पडू दे. परत तोच प्रश्न म्हणजे आपली प्रार्थना जी आहे ना, आमच्या मुलाबाळांचं शिक्षण, आरोग्य, व्यवसाय चांगलं चालू दे. काय आमची मुलं सुखात असलेलं, मुलं, जावाई, सुना, नातवंड यांच्या समवेत सुखी असलेलं बघण्याचं नशीब जगातील सगळ्यांना मिळतं. जर आपल्याला नातू पाहिजे तर त्या नातवाचं तोंड बघण्याचं माझं नशीब पाहिजे का नको? म्हणजे आजी आजोबा म्हणून माझं नशीब पाहिजे का नको? अत्यंत वाईट घटना. माझ्या एका मित्राच्या मुलीला, या मित्राच्या बायकोला पहिल्यांदा खूप दिवस झाले, तिला पहिला मुलगा झाला आणि त्यानंतर दुसरा मुलगा झाला. म्हणजे जवळजवळ 15-16 वर्ष काही नव्हतं. आणि ती ज्यावेळेला माझ्या कामाख्या योनीपूजन म्हणून माझा जो ग्रुप आहे त्यामध्ये कामाख्या देवीची पूजा मी तिला सांगितली होती. आणि त्यानंतर तिसऱ्या महिन्यामध्ये ती गर्भवती राहिली आणि 2003 ते 2016 हा 13 वर्षाचा कालावधी होता. त्यानंतर मी तिच्या रक्षणासाठी, तिच्या बाळाच्या रक्षणासाठी मी देवाकडं प्रत्येक क्षणाला माझी प्रार्थना चालू होती. त्याच वेळेला माझी मुलगी ती देखील गरोदर होती. पण त्यावेळेला मुलीच्या म्हणजे मुलीच्या प्रसूतीमध्ये म्हणजे काहीतरी अडचण निर्माण होईल अशा प्रकारची बुद्धी, म्हणजे क्षणभर कल्पना देखील निसर्गानं मला दिली नव्हती. 13 मे 2017 शनिवार होता, ज्येष्ठा नक्षत्र होतं. सकाळी 8:05 माझी मुलगी प्रसूत झाली. आणि त्यावेळेला डॉक्टरने सांगितलं की हा जो तुझा हात होता काय, हा हात असाच राहिला होता. 3ऱ्या महिन्यापासून जो हात इथं होता तो तसाच होता. पण त्या सोनोग्राफी 4-5 वेळा केल्या, त्या ठिकाणी त्या डॉक्टरला ते लक्षात आलं नाही. संपूर्ण शरीर काळं निळं पडलं होतं. 6.5 म्हणजे एवढं तुम्हाला सांगतो की 3-3.5 फुटाचं बाळ, लक्षातलं का? गोरपान म्हणजे तुम्हाला सांगतो की त्याच्यासारखं बाळ
आमच्या घरातल्या डॉक्टरला आयुष्यात कधी बघितलं नव्हतं. ज्यावेळेला त्यांनी आणलं म्हणजे प्रसूती झाली, मुलगा झाला म्हणून सांगितलं, पण नंतर अर्धा तास काय त्यांच्याकडनं माहीतच नाही काय होते काय माहीत नाही. नंतर त्यांनी म्हटले की मुलाचे आईवडील आणि मुलाच्या आईवडील आजी आजोबा कोण असेल ते या. मी आमची गाई गेलो तर त्यांनी बाळाला दाखवलं, तो संपूर्ण भागा निळसर पडलं होतं. मी त्या क्षणाला देवाला विनंती केली, जर हा पूर्णपणे बरा होत असेल तर त्याला पूर्णपणे बरा करा, नाही तर त्याला मुक्त करा. कारण घरामध्ये एक विकलांग बाळ जोपासणं किती कठीण असते हे आपण आजूबाजूच्या उदाहरणावरून आपल्याला कळतं. 13 मे 2017 आणि 18 मे 2017 गुरुवार होता. माझे देव काही अशा वेळेला आहे की नाही इतकी माझ्यावरची कृपा करतो. आता ती कृपा म्हणायची की अवकृपा म्हणायची, मी या मुलाला मुक्ती देण्यासाठी मी प्रार्थना केली होती, लक्षात घ्या. आणि त्यावेळेला 18 तारखेला तो बाळ सकाळी 9:35 त्यानं हे जग सोडलं. माझ्या नशिबामध्ये ते मुलाचं तोंड बघण्याचं, नातवाचं तोंड बघण्याचं माझं नशीब होतं, पण त्या बाळाला घरी घेऊन जाण्याचं माझं नशीब नव्हतं. माझंच नव्हे तर माझे बहीण आणि बाई, लक्षातलं का, यांचं नशीब नव्हतं. मग जर मी माझे जीवन, माझ्या जीवनातल्या या गोष्टी मी टाळू शकत नाही तर सर्वसामान्य मनुष्य कोण टाळू शकेल का? म्हणून आपण ज्या गोष्टी करतो त्या गोष्टी करताना मनातील कृती ही विकृती बनता कामा नये. आणि म्हणून हे तुम्ही सकाळी सांगितलं की थोडीशी खडी साखर घराच्या बाहेर टाकत चला काय, आणि संध्याकाळी तुमच्या घरामध्ये वापरताना आरोग्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा सैंधव मीठ आणि पादेलवण का हे तुमच्या घरामध्ये असलं पाहिजे. आणि संध्याकाळी तुमच्या जेवणामध्ये तुम्ही हे वापरायचं, कुठलं संध्याकाळ, बरोबर आहे. पण तुम्ही जे सॅलड वगैरे खाताय त्याच्यावरती ते पादेलवण टाकायचं, लक्षात त्याला ब्ल्यू रॉक म्हणतात, रॉक सॉल्ट म्हणतात, लक्षातलं. त्या तुम्ही हाजमोला कधी खाला ना, सेम टू सेम त्याचीच कॉपी असते, त्या मिठामध्ये फक्त आमचूर टाकलेलं असतं त्या पद्धतीने. आणि त्यानंतर तुम्हाला बाजारातलं जे मीठ आणायचं आहे ते मीठ समुद्री मीठ आणायचं आहे. आता आपण कोल्हापूरमध्ये आहोत, खारघर जिथं एक नाही मासे पकडण्याचा व्यवहार चालतो, आणि तिथं जे मीठ तयार केलं जातं, मिठागरं जे असतात तिथनं मीठ आणायचं, पैसे देऊन आणायचे. आणि ते मीठ आपल्या घरामध्ये 1-2 वाट्या घ्यायच्या, त्या वाटीमध्ये एवढंसं थोडंसं मीठ आणि दुसऱ्या वाटीमध्ये खडीसाखर. सकाळी उठल्या खडीसाखर घरातून बाहेर टाका. हे सूर्यनारायणा, तुमच्यासारखा सोन्या चांदीचा, हिऱ्या मोत्यांचा प्रकाश आमच्यावर, आमच्या कुटुंबावर, मुलाबाळांच्यावर, व्यवसायधंद्यावर, घरादारावर, गाडी बंगल्यावर, सोन्या चांदीच्या दागिन्यावर, जमीन जुमल्यावर पडू दे. डोक्यावरचं कर्ज फिटू दे. मुलाबाळांचं शिक्षण, आरोग्य, व्यवसायधंदा सगळा चांगला चालू दे. आणि जगातील कोणत्याही व्यक्ती, शक्ती, वस्तू, शासन, प्रशासन यांचेपासून आम्हाला, आमच्या मुलाबाळांना, व्यवसायधंद्याला, घरादाराला, गाडी घोड्याला, सोन्या चांदीच्या दागिन्यांना, जमीन जुमल्याला कोणत्याही प्रकारचा त्रास, क्लेश, नुकसान, उपद्रव, मानहानी, अप्रतिष्ठा, अपमान, पराभव, लुबाडणूक, फसवणूक, लिलाव किंवा अशा प्रकारची विक्री, अशा प्रकारची कोणतीही घटना घडू नये. हा विधी तुम्ही करायला चालू केलात की तुमच्या घरातली जी अलक्ष्मी आलेली आहे ती अलक्ष्मी नष्ट होते. ती लगेच म्हणते की या ठिकाणी ती सांगते की मी निघतो, लक्ष्मी देवी ती तुमच्याकडे, आपण इथं आज मागितले ना, हे घरातील अलक्ष्मी बाहेर जाऊ दे, बाहेर स्थिर लक्ष्मी घरात येऊन स्थिर वास्तव्य करू दे. आता मी संध्याकाळचा तो विधी सांगतो तो. मग त्या ठिकाणी ते समुद्री मीठ जे आहे ते समुद्री मीठ 2 दाणे घरातून बाहेर टाकायचे, आणि तिथं प्रार्थना करतो आपण, घरातील अलक्ष्मी बाहेर जाऊ दे आणि बाहेरील स्थिर लक्ष्मी, चंद्रदेवता, गणपती आणि सर्व देवदेवतांच्या सह घरामध्ये येऊन स्थिर वास्तव्य करू दे. डोक्यावरचं परत तेच वाक्य, डोक्यावरचं कर्ज फिटू दे, मुलाबाळांचं शिक्षण, आरोग्य. ही प्रार्थना कायम लक्षात ठेवा, ही प्रार्थना माझ्या श्वासात आणि रक्तामध्ये भिनलेली.
मी एवढ्या फास्टमध्ये का बोलतो की मी ज्या वेळेला ती बोलतो ती माझ्या श्वासामध्ये गुंफली जाते. आणि जेव्हा श्रीकृष्ण शरणम मम हा मंत्र आणि कोणत्याही देवाला गेल्यानंतर ही प्रार्थना ज्या वेळेला तुम्ही म्हणायला चालू करता त्याची आवर्तनं तुमच्या शरीरावरती इतकी होतात. जर तुमच्याकडं कुठं आवरा स्कॅनर असेल ते तुम्ही फोटो काढतात काय तुला क्रिलियन काय केरलियन जापनीज ती आहे काय ती फोटोग्राफी, तर त्या ठिकाणी तुमच्या शरीरामध्ये तेज किती आहे ते त्याचा आहे ना 1200-1500 रुपये त्याला खर्च येतो. तुम्ही जर बघितलं हे तुम्ही केल्यानंतर महिना 2 महिन्याच्या नंतर तुम्ही अवश्य एकदा तुमचं ऑरा स्कॅनिंग करून घ्या आणि त्या ठिकाणी तुमच्या आत्ताच्या आणि त्यानंतरच्या शरीरातल्या आध्यात्मिक शक्तीमध्ये किती वाढ झाली हे तुम्हाला दिसतं. लक्षातलं. त्यामुळं 2 गोष्टी सांगितल्या. लक्ष्मीपूजन आपलं पिंपळाला आपण गुळ खोबरं ठेवलं, सकाळी साखर टाकली, सूर्यनारायण देवता तुमच्यासारखा सोन्याचा सूर्याचे सकाळची किरणं कशी असतात सोनेरी असतात. तुमच्यासारखा सोन्या चांदीचा हिऱ्या मोत्यांचा जड जवाहिरांचा प्रकाश आमच्यावर आमच्या कुठं आपल्या घरावरती सोन्याचे कापड्या पडल्या पाहिजेत. लक्षातलं का. आपण आपल्याला सफलता केव्हा मिळणार आहे आपल्या घरावरती चांगले हे असतील आणि ती जी किरणं ज्या वेळेला सूर्याच्या आपल्या घराच्या वरती पडतील त्यातून आपला हे झालं पाहिजे. आता हा किरणाचा मुद्दा निघाला. म्हणून कोणत्याही देवाला गेल्यानंतर मंदिरामध्ये जाऊन तिथं ते गुरव असतात, कुलकर्णी असतात, पुजारी असतात किंवा बडवे असतात, तिथं तुम्हाला 1 सेकंद देखील तिथं तुम्हाला उभारू देत नाहीत. त्या ठिकाणी पहिल्यांदा लक्षात ठेवायचं की कोणत्याही देवाला गेलात तर पहिलं काम करायचं की त्या ठिकाणी कळसाचा म्हणजे मंदिराचा जो मूळ कळस असतो का नाही तो कळस अशा ठिकाणी तुम्ही उभा राहायचं की त्या कळसावरती सूर्याची किरणं पडत राहतील. म्हणजे समजा इथं कळस आहे याच्यावरती ही सूर्याची किरणं पडत आहेत आणि मी इथं बघतोय कळसाचा जो चांदीचा, सोन्याचा, पितळेचा किंवा तांब्याचा कळस असतो. सूर्याची किरणं ज्या वेळेला त्या कळसावरून तुमच्या डोळ्यामध्ये परावर्तित होतात त्यावेळेला देवीचं प्रत्यक्ष सत्व तुमच्यामध्ये आहे की नाही यू आर ॲब्सॉर्बिंग. लक्षात आलं का. तुम्ही मला सांगा कोणत्याही देवाला आपण गेलो किती मिनटं आपल्याला थांबू देता होतो देवळात. तुम्ही सिद्धिविनायकला जावा, लालबागला जावा, पण त्याचं मंदिर आपल्याला हे असतं की नाही सूर्योदय ज्या ठिकाणी जातो त्याच्याबरोबर आहे ना ट्रायंगलला जर तुम्ही उभा राहिला तर तुम्हाला सांगतो याचा अनुभव घ्या. आपला अनावश्यक वेळ पाळीमध्ये घालवून त्या सिद्धिविनायकला गेलो, लालबागला गेलो, 3 तास पाळी होती तर देखील मी कुणाला तरी काय तर सांगितलं तेव्हा पोलिसांनी मला सोडवलं. आपल्याला देवाकडे जाताना कुणाची वशीला किंवा कुणाची हे करण्याची आवश्यकता नको आहे. त्याच्यातलं देव हा सगळ्यांचाच आहे, निसर्ग हा सगळ्यांचा आहे. मग निसर्गामध्ये तुम्हाला देवाला म्हणजे काय म्हणतो आवाहन करून काय आपल्या शरीरामध्ये समाविष्ट करण्याची शक्ती तुमच्यासमोर असताना तुम्ही जर त्या मंदिरामध्ये देवीच्या समोर जाऊन फक्त देवीचं मुख बघणे याच्यामध्ये जर तुम्हाला हे वाटत असेल म्हणजे आनंद वाटत असेल तर मग मुखदर्शनमध्ये तर किती वेळ तुम्ही बसते बघा इंटरनेटवरती याच्यावरती, पण त्याचा उपयोग होत नाही. हे जे सांगितलं त्याचा विचार करता येतो. आता आपला कर्जमुक्ती व्यवसाय कधीही आपल्या हे जे जीवनचक्र आहे जीवनचक्र हे जीवनचक्रामध्ये आपल्याकडं 30 तिथी आहेत. त्यापैकी चतुर्थी, नवमी, चतुर्दशी सगळ्यात सोपं संकष्टी चतुर्थी माहिती आहे की नाही. मराठी जर असाल क्षत्रिय म्हणतो आपण तर खंडेनवमी माहिती आहे की नाही आणि ब्राह्मण असाल तर वैकुंठ चतुर्दशी माहिती आहे की नाही. वैकुंठ चतुर्थीचं वैशिष्ट्य काय. वैकुंठ चतुर्थीचं वैशिष्ट्य काय. वैकुंठ चतुर्थीचं वैशिष्ट्य हे आहे की हरिहर मिलन महादेवाला तुळस घालू नये, श्रीकृष्णाला वेळ घालू नये,
असं आपण अनेक ठिकाणी वाचतो. पण या दिवशी रात्री 12 वाजता वैकुंठ चतुर्थीच्या दिवशी रात्री 12च्या नंतर श्रीकृष्णाला बेल अर्पण केला जातो आणि श्री महादेवांना तुळस अर्पण केली जाते. किती अर्पण करायचे यासाठी कोणतीही पूजा करत असताना आपली सगळी तयारी त्या पूजेच्या आदल्या दिवशी पूर्ण झाली पाहिजे. 365 बेलपत्र आणि 365 तुळशीचे पत्र, तुळशीपत्र हे तुमच्याकडं मोजून ठेवायचे. आणि ज्या पद्धतीनं तुम्हाला जे काही ओम नमः शिवाय असेल, ओम नमो भगवते वासुदेवाय असेल, जे काही मंत्र तुम्हाला माहीत आहेत काय, पहिल्यांदा हे ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमः शिवाय काय, या पद्धतीनं उलटे सुलटे जर मंत्र तुम्ही करून 365 झाले 720. लक्षात का? या 720 वेळेला हे तुम्ही जर मंत्राचं आवर्तन केलं आणि त्यानंतरच्या कालावधीमध्ये हे जे चढवलेले जे बेल आणि तुळसपत्र आहे, ती तुळसपत्र आणि बेल वाळवायचे. काय करायचं? वाळवायचे. हे निर्माल्य करायचं नाही, कधी वाळवायचे. आणि त्यानंतर त्याचं बारीक चूर्ण करून सकाळी सकाळी तुमच्या घरातील प्रत्येकानं गरम पाण्यात किंवा गार पाण्यामध्ये घालून ते जर प्यायला चालू केला, तुमच्या शरीरातले वात, कफ, पित्त आणि सर्व प्रकारचे विकार व्याधी जे आहेत ते पूर्णपणे दूर व्हायला चालू होतात. आणि या गोष्टीचा अर्थ मला 2002मध्ये गणेश जयंतीच्या दिवशी जो गणपतीच्याकडनं कळाला तो म्हणजे असा होता. सोमवारी आपण काय करतो, हां त्याच्यात एक महत्त्वाची गोष्ट आपल्याकडे माहिती आहे तुम्हाला, एकादशी 2 प्रकारचे आहेत. एक शैव एकादशी आणि एक भागवती एकादशी. शैव एकादशी जी असते ती शिवाची असते आणि भागवती एकादशी जी असते ती खरं तर द्वादशी असते काय, ती विष्णूची असते. शिवांचं म्हणजे महादेव हे विष्णूला विचारल्याशिवाय कोणतंच काम करत नाहीत, लक्षात ठेवायचं. आणि विष्णुदेव महादेवांना विचारल्याशिवाय कोणतंच काम करत नाहीत. म्हणून ज्या वेळेला तुम्हाला तुमच्या मुलांचं शिक्षण, आरोग्य, मी तुम्हाला जे 4 पॉईंट सांगितल्यात, मुलांचा विवाह, संतती, नोकरीधंदा आणि कर्ज, या 4 गोष्टी आणि यामध्ये सगळे समाविष्ट आहेत. तर महादेव म्हणजे एकादशीच्या दिवशी, शैव एकादशी म्हणतो ना, त्यावेळी विष्णूच्या मंदिरामध्ये अगोदर जायचं. विष्णू किंवा श्रीकृष्णाच्या मंदिरामध्ये अगोदर जायचं. तिथं 3 बेलपत्राच्या समोर ठेवायची. 3 किती बेलपत्र त्याच्या समोर ठेवायचे आणि प्रार्थना करायची. आम्ही आता ज्या अडचणीत आहोत ती अडचण दूर करण्याकरता मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही ही माझी विनंती श्री महादेवांना विनंती कर म्हणजे सांगावी काय. आणि नंतर मग महादेवाच्या ह्याच्यात जायचं आणि तिथं 3 जे आपले तुळस आहेत ते समोर ठेवायचे. मी माझ्या त्या अडचणी दूर करण्याकरता आता विष्णू देवतांना सांगून आलेलो आहे, ते तुम्हाला सांगतील त्या पद्धतीनं आमच्या सर्व अरिष्टाचा नाश करावा. दुसऱ्या दिवशी काय करायचं, विष्णूला तुळस द्यायची. म्हणजे पहिल्यांदा आपण काय केलं, उलटं केलं. बरोबर, विष्णूच्या समोर तुळस ठेवा, तिथं बोला की पहिल्या वेळेला दुसऱ्या दिवशी भागवती एकादशीच्या दिवशी पहिल्यांदा महादेवाच्या समोर बेल लावायचा आणि त्यांना सांगायचं आमचा जो काही त्रास आहे तो दूर करण्याकरता तुम्ही विष्णू देवता यांना तुम्ही प्रार्थना नमस्कार करा, म्हणजे प्रार्थना करा. आणि तिथं जाऊन त्यांचं जे विष्णूचं जे अत्यंत आवडतं जे तुळशीपत्र आहे ते तिथं अर्पण करून त्यांना सांगायचं की महादेवांना आम्ही हे अडचणी दूर करण्याकरता विनंती केलेली आहे, प्रार्थना केलेली आहे, ते तुम्हाला याकरता प्रार्थना करतील तर आमच्या सगळ्या अडचणी दूर करा. या पद्धतीनं जर तुम्ही हा पुरुषार्थ करायला चालू केला, इथं काय होतं माहिती आहे का, मी शैव आहे आणि तुम्ही वैष्णव आहे. थोडक्यात मग तुम्ही मोठी की मी मोठी, आपली भांडणं होतात. पण ते देव काय म्हणतात, अरे मी त्यांच्याशिवाय काही करू शकत नाही. विष्णुदेव काय म्हणतात, मी महादेवांच्या शिवाय काय आदेशाशिवाय मी काही करू शकत नाही. मग जर ते एकमेकाचे जर हे असतील तर त्या ठिकाणी तुमची कामं दोघांनी पण केली पाहिजेत. याकरता तुम्ही आपल्याला काहीतरी दिलेलं आहे की नाही काय. हा जो उपाय सांगितला मी प्रत्येकाला सांगितला
अनेक लोकांच्या अनेक अडचणी दूर झाल्या. एक आमचा भक्त होता, त्याचे कमीत कमी 5 कोटी रुपये कर्ज होतं. ते कर्ज फिटून आता त्याच्यावरती कमीत कमी 10 ते 15 कोटीचा त्यानं ॲल्युमिनियमचा कारखाना मोठा टाकलेला आहे निपाणीला. हे कशामुळे झालं? त्याचं प्रारब्धच होतं, ते कर्ज फिटणारच होतं. म्हणजे करण्याकरता ज्या पद्धतीनं ज्यांच्याकडनं मदत पाहिजे होती ती मदत मिळायला पाहिजे. ओके, आता सगळं झालेलं आहे. तुम्ही सगळ्यांनी माझा नंबर लिहून घेतला का? 866 877 0053. तुम्हाला आता कपिल सर जो कागद फिरवतील त्यावरती तुमचा व्हॉट्सॲप नंबर पूर्णपणे लिहून त्या ठिकाणी त्यांना द्या. त्यानंतर तुम्हाला आपला एक साधा सामूहिक कौटुंबिक ग्रुप आम्ही व्हॉट्सॲपवरती करण्याचा प्रयत्न करत आहोत. जर तुमचं सहकार्य असेल तर ते शक्य होईल. मी तुम्हाला फक्त आत्ता सांगितलं, पण या ठिकाणी या पुढच्या कालावधीमध्ये सर्व देवदेवतांच्या प्रत्यक्ष आशीर्वाद तुम्हाला हवे असतील आणि त्या ठिकाणी तुमच्या सर्व अडचणींचा दूर करून तुम्ही तुमच्या प्रारब्धानुसार सुखी व्हायचं असेल तर त्या ठिकाणी मी आत्ता तुम्हाला जे सांगितलं या सगळ्या पोस्ट, या सगळी माहिती तुम्हाला PDF स्वरूपामध्ये मिळेल. काय तर त्याकरता कृपया त्या ठिकाणी तुमचं पूर्ण नाव, त्यानंतर तुम्ही राहता कुठं, आणि त्याचबरोबर तुमचा व्हॉट्सॲप ग्रुप केल्यानंतर मी एक Google फॉर्म तयार केलेला आहे. त्या Google फॉर्ममध्ये तुमच्या मुलांची जी काही माहिती आहे ती माहिती जर तुम्ही अपलोड केला तर त्याच्या अनुषंगानं ज्योतिषशास्त्रीय जर काही अडचणी असतील तर त्या दूर कशा करायच्या, केव्हा प्रयत्न करायच्या या बाबतीत आपल्याला मार्गदर्शन करता येईल. पण तुम्ही जर तुमच्या माहेरच्या देवांना, आईच्या माहेरच्या देवांना जर तुम्ही जाऊन आलात, तिथं प्रार्थना करून आलात, 99% तुमच्या अडचणी 100% दूर होतील. काय त्यामुळं, आणि जर आता काही लोकांच्याकडं मी आता हे काय तुम्ही पहिलेच नाही आहे काय, त्यामुळे आहे ना कोणाला जर विचारलं का नाही होते आमच्या घरात आहे ना, आमच्या घरात असं झालं तसं झालं, त्या ठिकाणी ज्यांना हे शक्य नाही त्यांच्याकरता पण काहीतरी मदत केली पाहिजे ना. अष्टमीच्या दिवशी नवमी, गोकुळाष्टमी, अष्टमीच्या दिवशी कृष्णाच्या मंदिरामध्ये जायचं. अष्टमीच्या दिवशी कृष्णाच्या मंदिरामध्ये जायचं, एक कमळ घ्यायचं आणि 31 दुर्वा गणपतीच्याच याच्या तुमच्या विष्णूच्या समोर ठेवायच्या. 31 कमळ गणपती विष्णूला अर्पण करायचं, श्रीकृष्णाला, आणि दुर्वा तिथं समोर ठेवायची आणि प्रार्थना करायची. काय की माझ्या आईचं आणि आमच्या मामाचं जे काही संबंध आहेत हे कटू झालेले असल्यामुळं आम्हाला वैयक्तिकरित्या तिथं गेल्यानंतर आणि काहीतरी त्रास होण्याची शक्यता असल्यामुळं, जसं द्रौपदीनं तुम्हाला भाऊ मानलं होतं त्या पद्धतीनं मी तुम्हाला माझा मामा मानतो आहे. तुम्ही माझे मामा आहात, तर माझ्या आणि माझ्या भावांच्या भावा बहिणींच्या सगळ्या अडचणी तुम्ही दूर करा. काय, आणि जसं तुम्ही पांडवांचे रक्षण केलं त्या पद्धतीनं तुमच्या बहिणीचे मुलं म्हणून आमचंही रक्षण करा. हे जर तुम्ही करायला चालू केलात तर तुम्हाला सांगतो, आणि शक्यतो तुम्ही तिथं तुमच्या आईच्या माहेरी म्हणजे मामाच्या घरला जाणं आवश्यक आहे. पण त्याच्या अगोदर जोपर्यंत समजा ते लांब असेल, काही प्रॉब्लेम असतील, तर त्या ठिकाणी अष्टमी आता येते, ती दुर्गाष्टमी असते. अष्टमीमध्ये दुर्गामाता पण आहे आणि श्रीकृष्ण पण आहे लक्षातलं. त्यावेळेला हा जर विधी तुम्ही केला कृष्णाच्या मंदिरामध्ये काय, तर तुम्हाला सांगतो की तुमच्यावरती मामाचा आशीर्वाद कायमस्वरूपी चांगला राहतो. ज्या मामानं कौरवांना त्यांच्या नशिबात नसताना सगळं मिळवून दिलं, आणि त्याचबरोबर त्याच मामानं कृष्णाला त्याच्यामुळं आपला मृत्यू होणार आहे म्हणून त्याचा नाश करण्याचा प्रयत्न केला, पण जे वरती ठरवलेलं असतं त्यामध्ये कोणीही बदल करू शकत नाही, देवाधिकसुद्धा त्याचा हे करू शकत नाही. ती जरासंध काय कोण तो शिशुपाल, त्याची कथा माहिती आहे ना, 100 अपराध होऊ देतो आणि त्यानंतर त्याचा तो हत्या करतो. मग त्याच्या हातात होतं सुदर्शन चक्र होतं, तर त्याला कुठल्याही निर्णय घेण्याचे अधिकार होते, पण तरी देखील श्रीकृष्णसुद्धा विधीच्या विधानामध्ये हस्तक्षेप करत नव्हते.
मग मी ज्योतिष म्हणून तुमच्या मुलांच्या कुंडलीमध्ये हे दोष आहेत आणि हे दोष केल्यानंतर त्यांचं जीवन चांगलं होईल, म्हणजे मी देवाच्यापेक्षा मोठं विधी निर्माता अशा पद्धतीनं जर मी काम केलं तर माझ्या पाठीमागे जे लचांड लागणार आहे त्याचं काय. ओके, दुसरी गोष्ट मी तुम्हाला आत्ता जे सांगितलं ते संपूर्णपणे माझे व्हिडिओज आणि हे जे आहेत ते तुम्हाला तुमच्या व्हॉट्सॲपवरती मिळू शकतात. त्या ठिकाणी त्याचा जर तुम्ही वाचत राहिलात, कारण मी जी प्रार्थना केली ना ती तुम्ही 2-3 वेळा व्हिडिओ वाचला ना ती प्रार्थना तुम्हाला पाठवून जाते, नाही तर नेमकं काय म्हणायचं हे आपल्याला कळत नाही. बरोबर आहे. आणि सगळ्या माझ्या माता भगिनींना विनंती, तुम्ही बाळूमामाची सिरियल कोण कोण बघतं? बाळूमामाच्या नावात चांग बोल कोण कोण बघतं? पर्टिक्युलरली माझ्या माता भगिनी. त्यामध्ये बाळूमामाची जी बायको आहे ती 1 रुपयाचं एवढं कुंकू जी लावते, हे कुंकू इथं लावायची पद्धत चालू करा. तुमचे शारीरिक प्रॉब्लेम्स दूर होतील. स्त्रीचे जे दैवत्वाचे 2 अवयव आहेत त्याच्याद्वारे तुमचं कुंडलिनी चक्र जागृत केल्यानंतर आपोआपच तुमच्या सगळ्या गोष्टी, निसर्ग चक्र जे आहे ते अत्यंत चांगल्या प्रकारे चालायला चालू होतं. त्यामुळं टिकली इथं लावतो तिथं काही उपयोग नाही. आपण टिकली ही नवरा म्हणून लावत नाही, कुंकू जे असतो ते नवरा म्हणून लावत नाही, तर आपल्याला कुंकुम तिलक करतो. आपण कुंकुम तिलक करतो. हा कुंकुम तिलक बरोबर या भूमध्य, या जो मध्य आहे ना कपाळ, ह्याच्यामध्ये करायचं. याला कुंडलिनीचा आज्ञाचक्र म्हणतो. आणि ज्या वेळेला तुम्ही इथं कुंकुम हे करता, कुंकू लावायला चालू करता, त्या क्षणाला तुमची कुंडलिनीचं 6वं चक्र जे आज्ञाचक्र ते ऑटोमॅटिक ओपन व्हायला चालू होतं. पूर्वीच्या वेळेला ज्या स्त्रिया होत्या, आता काकीन लावले बघा काय, तर पूर्वीच्या वेळेला ज्या स्त्रिया होत्या त्या मेन मिळायचं, मेन त्या अगोदर मेन लावायच्या आणि त्याच्यानंतर हळदी कुंकू लावून नंतर हळद लावायची. बरोबर आहे ना. याच्यामुळं पूर्वीचे त्या ज्या स्त्रिया म्हणजे माता भगिनी हे जे कुंकू लावत होते त्यांचे पती, त्यांच्याशिवाय कधी त्यांच्या मनात दुसऱ्या व्यक्तीचा कधी विचार आलेला आपण ते बघितलं का? आपले आजी आजोबा, आपले काका काकी वगैरे जे होते, आपल्या पत्नी व्यतिरिक्त त्यांच्या मनात कधीतरी दुसऱ्या व्यक्तीचा म्हणजे विचार आलेला आहे आणि त्या त्यांनी काहीतरी वाईट कृती केलेली आहे. अशा प्रकारची घटना अपवादात्मक असतील, परंतु 98% तशा प्रकारच्या घटना होत नाही. कारण ज्या वेळेला स्त्री तुमची ही स्वतःची आज्ञाचक्र तुम्ही ज्यावेळी जागृत करता त्या क्षणापासून तुमचा नवरा म्हणजे कोणत्याही स्त्रीचा नवरा हा त्या स्त्रीशिवाय दुसऱ्या व्यक्तीचा विचार करू शकत नाही. आत्ता या कालावधीमध्ये लॉयल्टी टू द पार्टनर ही गोष्ट दुर्मिळ होत चाललेली आहे. लग्नामध्ये आपल्या मुलांना मुलगी ओळखायची असेल, शोधायची असेल, मुलींना नवरा शोधायचा असेल, तर त्या ठिकाणी त्यांची काय परिस्थिती असेल हे आपण विचार करू शकत नाही. म्हणून मी आज हे जे सर्व दोष निवारण करण्याच्या जे आपलं विधी आहे त्याच्या अगोदर पुन्हा एकदा मी विवाहासाठी कोणत्याही देवाकडं जाऊन काय प्रार्थना करायची आणि प्रत्येक मुलांना आणि मुलींना जर केली तर ती जास्त महत्त्वाची असते. माझा विवाह होण्यामधील सर्व अडचणी दूर करून मला निरोगी, दीर्घायुष्य, कर्तबगार, सुस्वरूप, महत्त्वाचा शब्द आहे, माझ्याशी प्रामाणिक राहणारी, माझ्याशी प्रामाणिक राहणार. तुम्ही देवाकडे मागताय ती मुलगी, आता काय म्हणणार की आता कधी मिळतात काय? अनेक लोक मूर्ख लोक असतात. मी प्रार्थना सांगितली का नाही, असं कधी कुठे मिळते का? कुठली तरी एक तरी मुलगी अशी असते का? अरे तुला पाहिजे काय नको? हां, जर तुला जर फुटकत भांडं पाहिजे असेल तर टाकी बोंबलत. थोडक्यात सांगतो, म्हणजे वाईट बोलत नाही मी, लक्षात आलं का? तुम्ही देवाकडे मागायला सांगितले. झाकली मूठ नेहमी 1.25 लाखाची असते. लक्षातलं. माझ्याशी प्रामाणिक राहणारी स्वजातीय अविवाहित
आणि कौमार्यपूर्ण, चारित्र्य संपन्न अशा व्यक्तीशी माझा विवाह होऊन आमचं वैवाहिक सौख्य, कौटुंबिक सौख्य, संतती सौख्य, सामाजिक प्रतिष्ठा आणि व्यावसायिक प्रगती चांगली राहू दे आणि मला मिळणारा नवरा किंवा मला मिळणारी पत्नी ही आदर्श सून, आदर्श पत्नी आणि आदर्श माता असू दे. आदर्श पत्नी, आदर्श सून, पहिल्यांदा आदर्श सून, नंतर आदर्श माता किंवा आदर्श पत्नी आणि नंतर आदर्श माता. लग्न व्हायच्या अगोदरच आम्ही बाहेर पडणार, आम्हाला फ्लॅट घेऊन द्या, चोळा आहे की नाही सांगा. बरोबर आहे. मी सासरी थांबणार नाही, मी घरची कामं करणार नाही, म्हणजे ती आदर्श सून होत नाही. बरोबर आहे. नवरा बायकोचे संबंध का चांगले पाहिजेत? कारण त्यांच्या बीजापोटी काय रसाळ बीजापोटी काय जे म्हणतात ना, तर त्या पद्धतीनं या दोघांच्यामध्ये अशा प्रकारची केमिस्ट्री पाहिजे की ज्या ठिकाणी निर्माण होणारी संतती ही कुलदीपक असली पाहिजे. मग आदर्श पत्नी म्हणून तिचं जे कर्तव्य आहे ते पूर्ण व्हायला पाहिजे का नको? बरोबर आहे. आणि त्यानंतर आदर्श माता, जी मुलं जन्माला येतील त्यांची अन्य मुलांच्या तुलनेमध्ये इंटेलेक्च्युअल कपॅसिटी मोर दॅन 1000 टाईम्स पाहिजे, पर्सेंट नव्हे टाईम्स पाहिजे. तुम्ही ज्यावेळी देवाकडे मागताय जे मागाल ते मिळेल. कारण आपण पहिलं सांगितलं आहे श्रीकृष्ण शरणम मम, मी प्रयत्न करणार नाही आहे, त्यांनी माझ्या नशिबात द्यायचं आहे. आणि ज्यावेळी तुमचा हा विश्वास तुम्ही ठेवता त्या ठिकाणी तुमच्या मुलांच्या बाबतीत कधीही वाईट काहीही घडत नाही. मग निरोगी दीर्घायुषी कर्तबगार सुस्वरूप माझ्याशी प्रामाणिक राहणारी स्वजातीय अविवाहित आणि ब्रह्मचारी किंवा कौमार्यपूर्ण. बरोबर. अच्छा, आता अविवाहित हा शब्द का घालायचा अनेक मनात येतो प्रश्न. एका मुलीनं मला चॅलेंज केलं होतं, 2003ची गोष्ट आहे. ती म्हटली की माझं लग्न 4 महिन्याच्या आत व्हायला पाहिजे. मी म्हटलं तू ती गजानन महाराजांची शिष्य होती, ती भक्त होती. मी म्हटलं तुझ्या महाराजांना सांग की म्हटलं. ती म्हणली नाही, म्हणते मी तुमच्याकडे आले ना तुम्हाला सांगितलं. मी म्हटलं मला काय सांगू नको, माझा देव तिथं वरती बसलं आहे, त्यांना सांग. 1.5 महिन्यामध्ये तिची बहीण वाढली. तिला 1.5 महिन्याचं 2 महिन्याचं बाळ होतं. 1 महिन्याचा कालावधी गेला. 4 महिने संपायच्या अगोदर तिच्या आईवडिलांनी यांना निर्णय घेतला त्या मुलीला तिच्या बिदोर जिजाची बरोबर लग्न करायला लागलं. म्हणून मी त्यानंतर तिथं शब्द काय घातला, अविवाहित. आणि दुसरी गोष्ट, आज आपण पेपरमध्ये बघतो लग्न होत नाही म्हटल्यानंतर आपण लग्न करण्याकरता हजारो लाखो रुपये एजंटला देण्याचा आपण प्रयत्न करत असतो. आणि त्या ठिकाणी किती एजंट किती लोकांना फसवून काय हे घेऊन झाले. पण पेपरमध्ये बातम्या वाचतो. देवाकडं मागताना माझा एकही शब्द कमी करायचा नाही. निरोगी दीर्घायुषी कर्तबगार सुस्वरूप माझ्याशी प्रामाणिक, मी लग्न करतो आहे, की लग्न नाव माझं आणि दुसरीकडं चालू आहे असला प्रकार घडता कामा नये. जे चालू आहे लक्षात घ्या. ज्या वेळा तुमची इच्छाशक्ती इतकी प्रबळ असते की त्या ठिकाणी तुमचं लग्न ज्या मुलाशी किंवा मुलीशी होणार आहे त्या मुलीच्या मनामध्ये कोणत्या प्रकारचे विकृत विचार येणारच नाहीत. आपल्याला जर समाज चांगला निर्माण करायचा असेल तर या गोष्टी केल्या पाहिजेत. तसंच ज्या मुलींना ज्या भगिनींना संतती नाही आहे त्यांनी श्रीकृष्णाकडे जाऊन ही प्रार्थना म्हटलं ना ती फक्त अशा पद्धतीने करायची. श्रीकृष्ण शरणम मम, हे श्रीकृष्ण देवता मी तुम्हाला शरण आलेलो, मला संतती होण्यामधील सर्व अडचणी दूर करून मला निरोगी दीर्घायुषी कर्तबगार सुस्वरूप अत्यंत हुशार अत्यंत बुद्धिमान अत्यंत नशीबवान अशी कुलदीपक पुत्र संतती प्राप्त होईल. मुलगी झाली तर आपल्याला नको आहे असं नाही, मागताना आपण कुलदीपक पुत्र संतती प्राप्त होऊ दे. हे ज्या वेळेला ती मुलगी तिच्या श्वासामध्ये हा मंत्र चालू राहतो त्या ठिकाणी तिचं जे केमिकल रिॲक्शन आणि स्त्रीबीज याची जे काही हे आहे ना त्याची अशी काही कॉम्बिनेशन होतं की ज्या वेळेला ते पतीपत्नी म्हणून एकत्र येतात त्यावेळेला स्त्रीकडून 23 गुणक आणि पुरुषाकडून 23 गुणक जे असतात ते बेस्ट ऑफ द बेस्ट गुणक त्या मुलीच्या नशिबामध्ये तिनं जे आपल्या शरीराची जी डेव्हलपमेंट केलेली असते, नर्चरिंग म्हणतात त्याला इंग्लिशमध्ये. माता सगळ्यांच्या माऊली जिजामाता माऊली तिनं
तिला स्वराज्याची निर्माण करणारा मुलाची निर्मिती करायची होती, जन्म द्यायचा होता. म्हणून तिनं जे मनात आणलं ते ती शिवाजी महाराजांनी पूर्ण करून दाखवलं. तर त्यामुळं ज्या माझ्या भगिनींना संततीच्या संदर्भात काही त्रास असेल तर त्या ठिकाणी या गोष्टीचा प्रार्थना जी आहे ती प्रार्थना करत राहा. दुसरी एक गोष्ट, ज्यांना ज्यांना आर्थिक विवंचना आहेत, ज्यांना ज्यांना आर्थिक विवंचना आहे त्यांनी एकदा तरी कोल्हापूरला, मी आता रिटायरच आहे, कोल्हापूरला केव्हाही रविवार सोडून, शनिवार रविवारांना इतकी गर्दी असते ना काय, तर त्या ठिकाणी कोल्हापूरला या. कोल्हापूरमध्ये 3 गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत. एक, कोल्हापूरपासून 5 किलोमीटरवरती प्रयाग तीर्थस्नान आहे. प्रयाग तीर्थस्नान संपूर्ण भारतामध्ये जिथं सरस्वती नदीचा लुप्त होणं ती झालेलं आहे, ती कोल्हापूरपासून 5 किलोमीटरवरती प्रयाग तीर्थस्नान आहे. ज्यावेळी तुम्ही त्या अंगावरती पाणी मारून घेता, मानस स्नान म्हणतो, त्या क्षणापासून तुम्हाला पूर्ण देवप्रयागची जी नदी आहे त्या ठिकाणी आपलं पुण्य पूर्णपणे, म्हणजे पाप जे आहे ते धुतलं जातं असं म्हटलं जातं ना, त्याची प्रचिती तुम्हाला कोल्हापूरमध्ये येते. प्रयाग म्हणजे आत्ताचं जे इलाहाबाद प्रयागराज आहे त्याच्यानंतर किंवा त्याच्यापेक्षाही बरोबर तोडीचं जे आहे ते इथं कोल्हापूरमध्ये. लोकांनी हजारो लाखो रुपये देऊन आहे ना, काय विमानानं गेली, तिकडे गेली, तिथलं जे वातावरण तुम्ही बघितलं असेल, आता तो काय आपला संबंध नाही आहे लक्षात घ्या. पण या ठिकाणी मी माझ्या भक्तांना जिथे घेऊन गेलो त्यांना मात्र आहे ना 4-5व्या दिवशी त्याचे चांगले अनुभव आले. त्यानंतर कोल्हापूरमध्ये शिवाजी महाराजांच्या घराण्यातली, शाहू महाराजांच्या घराण्यातली जे मूळ देवी जी आहे ते तुळजाभवानी देवी, महालक्ष्मी मंदिराच्या बाहेर तुळजाभवानी मंडप आहे, भवानी मंडप. तिथल्या त्या देवीला कोणत्याही वेळेला तुम्ही गेलात, नमस्कार केला काय, तर त्या ठिकाणी तुमच्या आर्थिक विवंचना दूर व्हायला मदत होते. त्यानंतर तिथून एक 7 किलोमीटरवरती राधानगरी गारगोटी रोड, कोल्हापूर ते गारगोटी रोडवर कात्यायनी देवीचं मंदिर आहे. कात्यायनी देवीचं मंदिर. कात्यायनी देवी वरदायिनी देवी आहे. जेव्हा रक्तबीज हा जो असुर होता त्याच्या प्रत्येक रक्ताच्या बिंदूमधून असुर निर्माण व्हायचे, त्यावेळेला भैरवनाथ, काळभैरव हे कात्यायनी देवीला शरण गेले. त्यानंतर देवीनं काय केलं, त्याला अशी शक्ती दिली की त्या ठिकाणी त्यानं म्हणजे जो रक्तबीज होता त्याचा नाश केला. म्हणून आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, नवदुर्गा दशमहाविद्यामधले 6वी दुर्गा जी आहे ती कात्यायनी आणि ती मूळ स्वरूपामध्ये तिथं कोल्हापूरमध्ये विराजमान आहे. तर या पद्धतीनं जेव्हा जर कोणी येणार असेल तर आगाऊ सांगितलं तर त्या ठिकाणी त्याला काय जास्त नाही, रिक्षाला काहीतरी 25, 100, 150 रुपये खर्च येतो काय, अदरवाईज काही नाही. तिथं आम्ही काय कोणाकडे पैसे घेत नाही आणि तिथं देवाला कोणत्याही प्रकारचा 10 रुपये देखील देण्याची आवश्यकता नाही. फक्त मग कात्यायनी मंदिरमध्ये की आपण ओटी भरतो, त्या ओटीवरती एक 25 रुपये ठेवायचे आणि त्याच्यानंतर ते 10 रुपये एक पुस्तक असतं, ते कात्यायनीचा करवीर महात्म्यामध्ये कात्यायनीचा उल्लेख जो आहे ते वाचत राहा, तुमच्या सगळ्या गोष्टी पूर्णपणे येऊन राहतील. बरं, आता जे सांगायचं होतं ते सांगितलेलं आहे. किती वाजलेत आता? 21. ओके, 1:53 झाली तिथं माझ्याकडं म्हणजे रेकॉर्डिंगचे. आता तुम्हाला जे पाणी आणायला सांगितलं होतं ते पाणी आणि ग्लास तुमचा बाहेर काढा.